हॅलो, गुड इव्हनिंग. एकदा कन्फर्म करा सगळेजण, आवाज येत आहे आणि स्क्रीन विजिबल आहे. चॅट मध्ये कन्फर्म करा एकदा सगळ्यांना आवाज येत आहे. आवाज आहे. ओके, फक्त 2 मिनिटं वेट करू. आपल्याला हा सेशन 7 वाजेस्तोवर संपवायचा एनी हाऊ. 2 मिनिटं वेट करू. एकदा सगळेजण आले की त्याच्यानंतर आपण जे स्टार्ट करणार आहे. ओके, ओके. स्क्रीन विजिबल आहे ना सगळ्यांना? येस, आवाज येत आहे आणि स्क्रीन विजिबल आहे. थँक्यू एव्हरीवन कन्फर्म केल्याबद्दल. जस्ट 2 मिनिटं वेट करू. आज मी तुम्हाला जे सांगणार आहे, दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. ठीक आहे, अल्गो प्लॅटफॉर्म आपण स्वतःचा बनवलेला आहे. वी हॅव आवर ओन अल्गो प्लॅटफॉर्म आणि त्याच अल्गो प्लॅटफॉर्मला आज मी तुम्हाला सगळ्यांना इथे शिकवणार आहे. तर आजचा सेशनची रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला अवेलेबल करून देण्यात येईल. बट हे जे मी सांगणार आहे हे सगळ्यांना जे आहे फॉलो करायचं आहे, प्रॉपर वे मध्ये शिकायचं आहे सगळ्या गोष्टी. कारण इथूनच तुम्हाला जे आहे पुढे सगळं ट्रेडिंग तुमचं ऑटोमॅटिक करता येणार आहे. आपल्या ऍप्लिकेशन वरून तुम्हाला पूर्ण ट्रेडिंग तुमचं ऑटोमॅटिक करता येणार आहे युझिंग दिस अल्गो प्लॅटफॉर्म. ओके, तर सगळ्यात आधी सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला आपल्या वेबसाईटची लिंक पाठवत आहे. आपली वेबसाईट आहे ramitpande.com. ही वेबसाईटची लिंक आहे, सगळ्यांना मी शेअर केलेली आहे चॅटमध्ये. सगळेजण ही लिंक स्वतःजवळ ठेवू शकतात. ठीक आहे, ramitpande.com याच वेबसाईटवर इथे तुम्हाला एक नवीन बटन ऍड झालेलं दिसेल, एक्सप्लोर आवर अल्गो प्लॅटफॉर्म. हे एक बटन तुम्हाला इथे अवेलेबल दिसेल. जर तुम्हाला डायरेक्ट अल्गो प्लॅटफॉर्मवर जायचं असेल तर तिथे कसं जायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. बट त्याच्या आधी तुम्ही ramitpande.com वेबसाईट वरून सुद्धा डायरेक्टली अल्गो प्लॅटफॉर्म वर जाऊ शकता. ठीक आहे, व्हॉट आर द बेसिक रिक्वायरमेंट? बेसिक रिक्वायरमेंट फक्त इतका आहे की तुम्ही सेशनला लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक ऐकणार, सगळे पॉइंट्स जे आहे ते फॉलो करणार. बस एवढंच बेसिक रिक्वायरमेंट आहे. आणि रेकॉर्डिंग चालू आहे. यस, रेकॉर्डिंग चालू आहे. रेकॉर्डिंग मिळून जाईल तुम्हाला, डोंट वरी अबाउट इट. एकच बेसिक रिक्वायरमेंट आहे की सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॉपरली ऐकणार. आणि तुम्हाला झिरो नॉलेज जरी असेल तरी सुद्धा तुम्ही जे आहे व्ह्यू मेंबरशिप वर क्लिक केलं की व्ह्यू मेंबरशिप वर क्लिक करायचंच नाहीये ना. म्हणून मी सांगत आहे सध्या जेवढं सांगतो तेवढंच करा. चेतन सर, जितकं सांगितलं जाते तितकंच करायचं आहे, त्याच्यापेक्षा जास्त करायचं नाही आहे. हा, त्याच्यावर क्लिक केलं की अजून भरपूर गोष्टी दिसतील. बट सध्यासाठी तुम्हाला जे आहे एक्सप्लोर आवर अल्गो प्लॅटफॉर्म, एक्सप्लोर आवर अल्गो प्लॅटफॉर्म याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही इथे अल्गो ट्रेडिंग बाय अमित पांडे या पेजवर येणार. ठीक आहे, इथे तुम्हाला व्ह्यू मेंबरशिप वर क्लिक करायचं नाही आहे, कारण ते अजून आपण स्टार्ट केलेलं नाही आहे. ओके, सध्या आपल्याकडे अशा एका प्लॅटफॉर्मवर तुम्ही आलात, इथे तुम्हाला अल्गो ट्रेडिंग बद्दल पूर्ण माहिती जी आहे ती मिळून जाईल की अल्गो ट्रेडिंग आपण कशा प्रकारे लॉन्च केलेलं आहे. त्याच्या सोबतच अल्गो ट्रेडिंगचे फायदे काय आहे की तुम्हाला इमोशनल डिसिजन जे आहे ते घेण्याची गरज नाही आहे. अल्गोरिदमिक मध्ये प्रॉपर तुमचं डिसिजन जे आहे प्रॉपरली होईल. त्याच्या सोबतच कोणती पण स्ट्रॅटेजी आहे ती कोणती पण स्ट्रॅटेजी तुम्ही बॅक टेस्ट करू शकता. स्क्रीन विजिबल आहे सगळ्यांना? एकदा चॅटमध्ये कन्फर्म करा की तुम्हाला सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रत्येक स्ट्रॅटेजी जी आम्ही तुम्हाला देत आहे त्या प्रत्येक स्ट्रॅटेजीला तुम्ही पेपर ट्रेडिंग करू शकता, बॅक टेस्ट सुद्धा करू शकता, पेपर ट्रेडिंग सुद्धा करू शकता. लाईव्ह मार्केटमध्ये तुमच्या ब्रोकरला कनेक्ट करून तुम्ही स्ट्रॅटेजीला डिप्लॉय सुद्धा करू शकता. ठीक आहे, तर
स्ट्रॅटेजीचा परफॉर्मन्स ट्रॅक करू शकता. इच अँड एव्हरीथिंग, प्रॉफिट अँड लॉस रिपोर्ट, स्ट्रॅटेजीचा परफॉर्मन्स, किती ड्रॉडाऊन झालं, हे प्रत्येक गोष्ट तुम्ही जे आहे ते इथे ट्रॅक करू शकणार आहे. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला कुठे यायचं आहे, साइन अप. साइन अप वर क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही एक अशा प्लॅटफॉर्मवर येणार. इथे मी तुम्हाला जे आहे लिंक शेअर करत आहे या प्लॅटफॉर्मची, algo.ramitpande.com. ही लिंक सगळ्यांना ओपन करायची आहे. ठीक आहे. algo.ramitpande.com. आणि एक गोष्ट मला तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे की सगळ्यात आधी तुम्हाला जे आहे साइन अप करायचं आहे. साइन अप फक्त एकदा करायचं असते. ठीक आहे. मी भरपूर स्टुडंट्सला बघितलेलं आहे. मी जर इथे सांगितलं की साइन अप वर क्लिक करा, ते साइन अप वर क्लिक करणार, पहिले स्वतःचा अकाउंट क्रिएट करणार, साइन अप वर, त्याच्यानंतर वापस साइन अप वरच क्लिक करणार आणि मग म्हणणार की वेबसाईट चालत नाही. वेबसाईट चालत नाही हा प्रॉब्लेम नाही आहे. साइन अप आपण फक्त एकदा करत असतो. एकदा साइन अप केल्याच्या नंतर नेक्स्ट टाइम आपण लॉग इन करत असतो. तर या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ते खरंच पाहिलं तर सांगायचं काम नाही पडलं पाहिजे. बट मी असं नोटीस केलेलं आहे की हा इश्यू भरपूर जणांना येतो. तर सगळ्यात आधी तुम्हाला साइन अप करायचं आहे. साइन अप करताना इथे फोन नंबर टाका, त्याच्यानंतर इथे नाव टाका. सॉरी, एक मी तुम्हाला साइन अप करून दाखवतो. ठीक आहे. इथे तुम्हाला स्वतःचा फोन नंबर टाकायचा आहे, इथे नाव टाकायचं आहे, इथे तुम्हाला एखादा पासवर्ड सेट करायचा आहे. पासवर्ड मध्ये स्वतःचं नाव नसलं पाहिजे. ओके. स्क्रीन दिसत आहे का सगळ्यांना? सगळ्यांना स्क्रीन दिसत आहे. स्वप्नीलजी, तुमच्या एकट्याचा प्रॉब्लेम आहे तर एकदा चेक करा. इंटरनेटचा काही इश्यू असू शकतो. जीमेलनी केलं आहे चालेल का? नाही. तुम्ही इथे जे आहे फोन नंबर टाका, नेम टाका, पासवर्ड सेट करून घ्या आणि मगच लॉग इन करा. ठीक आहे. फोन नंबर टाकणं आवश्यक आहे. जर तुम्ही जीमेलनी लॉग इन केलं आणि पुढे चालून तुम्हाला काही प्रॉब्लेम तुम्ही फेस करत आहे तर आमची टीम जीमेल वर तुम्हाला फोन नाही लावू शकणार. ठीक आहे. फोन नंबर टाकूनच लॉग इन करा, जेणेकरून तुम्हाला पुढे कोणताही प्रॉब्लेम फेस झाला तर आमची टीम तो प्रॉब्लेम तुम्हाला फोन करून सॉल्व्ह करून देऊ शकेल. जर तुम्ही जीमेलनी लॉग इन करणार तर तुमचा फोन नंबर ट्रॅक होणार नाही आमच्याकडे आणि आम्ही तुमची मदत करू शकणार नाही त्या केसमध्ये. तर मेक शुअर करा की तुम्ही फोन नंबर टाकणार, इथे नेम टाकणार, इथे तुम्ही तुमचा पासवर्ड सेट करून घ्या जो सेट करायचा आहे आणि गेट ओटीपी वर क्लिक करा. तुमचा मोबाईल व्हेरिफिकेशन होईल आणि तुमचं अकाउंट लॉग इन होऊन जाईल. ओके. इतकं सोपं आहे अकाउंट ओपन करणं. ठीक आहे. एकदा अकाउंट ओपन झालं की त्याच्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे, तुमचा पासवर्ड टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर लॉग इन वर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. लॉग इन वर क्लिक केल्याच्या नंतर एक असा डॅशबोर्ड ओपन होणार आहे. रेकॉर्डिंग व्हिडिओ भेटेल का? येस, डेफिनेटली लक्ष्मणजी, रेकॉर्डिंग व्हिडिओ भेटणार आहे, तर काळजी करायची गरज नाही आहे. 100% रेकॉर्डिंग व्हिडिओ भेटणार आहे. बट मी आता पुढचे 2 मिनिटं देत आहे सगळ्यांना. प्रत्येकाला जे आहे स्वतःचा अकाउंट ओपन करून या पेजवर यायचं आहे आणि जे जे लोक या पेजवर येतील ते मला चॅटमध्ये डन म्हणून टाकून द्या. ठीक आहे. प्रत्येक जण चॅटमध्ये डन म्हणून टाकून द्या, जे जे लोक या पेज पर्यंत पोहोचू शकले. ठीक आहे. अकाउंट ओपनिंगची लिंक मी पाठवलेली आहे. ज्यांनी ज्यांनी पण केलं आणि डन झालं ते इथे येऊन जा, इथपर्यंत पोहोचून जा. ठीक आहे. आले सगळे जण? रेफरल कोड मध्ये तुम्ही RA अमित टाकू शकता, अदरवाइज ब्लँक ठेवू शकता, डझंट मॅटर. रेफरल कोड मध्ये टाकायचा असेल तर RA अमित हा रेफरल कोड टाका, अदरवाइज ब्लँक ठेवा, काही फरक पडणार नाही. युजर ऑलरेडी एक्झिस्ट बिकॉज तुम्ही अल्गो टेस्ट वर लॉग इन केलेलं असेल. ज्यांनी ज्यांनी अल्गो टेस्ट वर ऑलरेडी लॉग इन केलेला आहे ते डायरेक्ट तुमचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड इथे टाकू शकता आणि लॉग इन करू शकता. अल्गो टेस्टचाच टेक यूज करून आपण त्यांच्या पार्टनरशिप मध्ये हे आपलं स्वतःचं बिल्ड करून घेतलेलं आहे. तर अल्गो टेस्टचे जितके पण पहिले ज्यांनी ज्यांनी अल्गो टेस्ट वर लॉग इन केलेलं आहे
त्यांचं लॉग इन इथे डायरेक्ट होईल. लॉग इन आयडी पाठवा. लॉग इन आयडी निलेशजी तुम्हाला जनरेट करायचा आहे. लॉग इन आयडी तुम्हाला जनरेट करायचा आहे. मी कसं पाठवणार? इथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इन करायचा आहे. दॅट्स इट. इतकंच काम करायचं आहे. साइन अप वर क्लिक केलं, फोन नंबरवर क्लिक केलं, लॉग इन आयडीची गरजच नाही आहे. फोन नंबर मध्ये फोन नंबर टाका, त्याच्या खाली नेम टाका, स्वतःचा पासवर्ड सेट करून घ्या जो पासवर्ड तुम्हाला ठेवायचा आहे. रेफरल कोड मध्ये आर्य अमित टाका, अदरवाइज ब्लँक ठेवला तरी चालेल. गेट ओटीपी वर क्लिक करा आणि त्याच्यानंतर तुमचं साइन अप होऊन जाईल. लॉग इन वर क्लिक करा, मोबाईल नंबर टाका, जो पासवर्ड तुम्ही सेट केला होता तो पासवर्ड टाका आणि लॉग इन करून घ्या. ठीक आहे. साइन अप फक्त एकदा करायचं आहे. एकदा साइन अप केलं, अकाउंट क्रिएट केलं की त्याच्यानंतर फक्त आणि फक्त लॉग इनच करायचं आहे. म्हणजे रोज रोज साइन अप करत बसायची गरज नाही आहे. फक्त लॉग इन करायचं आहे. ओके, डन. ओके, लेट वेट फॉर अजून 3 मिनिटं वाट बघू. अजून 3 मिनिटं वाट बघू. प्रत्येकाला जे आहे लॉग इन करून घ्यायचं आहे. ठीक आहे. लॉग इन झाल्याच्या नंतर प्रत्येक जण या पेजवर पोहोचलेला आहे. डन. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ज्यांचं ज्यांचं होत आहे टाकत राहा. डन. ओके, तर हा आपला डॅशबोर्ड आहे. इथे तुम्ही स्क्रीनवर डॅशबोर्ड बघू शकता. अशा प्रकारे तुम्हाला लॉग इन केल्याच्या नंतर आपला डॅशबोर्ड दिसणार आहे. माझं नाही झालं, मी 3 मिनिटं अजून वेट करत आहे. लिंक सेंड करा प्लीज. algo.ramitpande.com ही वेबसाईटची लिंक आहे. वापस शेअर करत आहे. algo.ramitpande.com पहिले साइन अप करा, मग लॉग इन करा. क्लिअर? ओके. पासवर्ड स्वतःच्या मनाने टाका. तुम्हाला पासवर्ड सेट करायचा आहे. विच ब्रोकर नीड टू कनेक्ट टू अल्गो, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मी देणार आहे. त्याच्यासोबत सोबतच सगळ्यांना अजून एक गोष्ट सांगेल की येस, आपण डाऊट सॉल्विंग, वीकली डाऊट सॉल्विंग सेशन जे आहे ते चालू करत आहे. तर हे डाऊट सॉल्विंग सेशन आयदर वीकली होतील और जेव्हा जेव्हा टाइम मिळेल तेव्हा तेव्हा याला आपण वीक मध्ये 3-4 वेळा सुद्धा कंडक्ट करणार आहे. ठीक आहे. आणि हे सगळे वीकली डाऊट सॉल्विंग सेशन आपण युट्यूब लाईव्ह करणार आहे रात्री 9 वाजता. म्हणजे आज रात्री नाही, पण इथून पुढे रात्री 9 वाजता आपण युट्यूब वर लाईव्ह येऊन तुमचे जे पण डाऊट असतील रिगार्डिंग अल्गो मार्केट, काही पण, ते सगळे डाऊट जे आहे आपण युट्यूब लाईव्ह वर सॉल्व्ह करणार आहे. तर युट्यूबची लिंक मी दिलेली आहे. युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा. जेव्हा जेव्हा पण युट्यूब लाईव्ह वर डाऊट सॉल्विंग सेशन चालू होईल तेव्हा तुम्हाला लिंक येऊन जाईल. तर तुमचे जे काही अनसॉल्व्ड डाऊट असतील ते तुम्ही युट्यूब लाईव्ह वर आता विचारू शकता इथून पुढे, बिकॉज आता आपलं डाऊट सॉल्विंग सेशन चालू होणार आहे. ठीक आहे. आता ओके, लिंक आली नाही. algo.ramitpande.com हीच लिंक आहे. ठीक आहे. पासवर्ड सेट होत नाही वैशालीजी. स्वतःचं नाव जर पासवर्ड मध्ये टाकणार तर कसं सेट होणार? स्वतःचं नाव नका टाकू पासवर्ड मध्ये. पासवर्ड दुसरं काही ठेवा. सर नंतर करू का? करा, नंतर करा, काही प्रॉब्लेम नाही. बट ज्यांचं ज्यांचं पण झालेलं आहे त्यांच्या समोर ही अशा प्रकारे एक स्क्रीन ओपन झाली असेल. ठीक आहे. ज्यांना ज्यांना पण पासवर्ड टाकायला प्रॉब्लेम येत आहे ते काहीही टाका पासवर्ड. स्वतःचं नाव नका टाकू, बाकी काहीही पासवर्ड टाकू शकता तुम्ही. एक्झाम्पल साठी आपल्या फॅमिली मेंबरचं कोणाचं नाव टाका, @123 टाका, त्याचा डेट ऑफ बर्थ टाका, काही टाका. विशाल @123, तुषार @123, असं काही टाकू शकता. फक्त स्वतःचं नाव नका टाकू. ओके. तर तुम्हाला आता जे आहे सगळेजण इथपर्यंत पोहोचलेले आहे. व्हेरी गुड. ओके. आता फोकस करा. स्क्रीनवर तुम्हाला 8 अलग अलग स्ट्रॅटेजीज दिसत असतील. आता या 8 पैकी बाईंगच्या कोणत्या आहे, सेलिंगच्या कोणत्या आहे?
तर इथे तुम्ही डायरेक्ट ऑल वर क्लिक केलं की तुम्हाला इथे 8 स्ट्रॅटेजी दिसत आहे. टोटल दिसत आहे सगळ्यांना. ही OS याचा अर्थ ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटेजी आहे. इथे बघा, इथे सुद्धा ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटेजी आहे. इथे ऑप्शन बाईंगची स्ट्रॅटेजी आहे. इथे मी तुम्हाला एक फिल्टर दिलेलं आहे. ऑल वर सिलेक्ट केलं तर तुम्हाला सगळ्या स्ट्रॅटेजी दिसणार. आता जर तुम्ही बाईंग वर सिलेक्ट केलं, सर बॅड फोन नंबर और पासवर्ड येत आहे, तुम्ही काहीतरी चुकीचं टाकत असाल म्हणून येत असेल, नंतर टीम सोबत कॉन्टॅक्ट करा, टीम करून देईल. ठीक आहे. तुमचं अकाउंट पहिलेपासून क्रिएट आहे अल्गो टेस्टवर अकाउंट क्रिएट असेल तर तेच लॉग इन आयडी पासवर्ड यूज करा, इथे लॉग इन होणार. ठीक आहे. ज्यांचं अल्गो टेस्टवर पहिलेपासून अकाउंट क्रिएटेड आहे ते त्यांचा तोच सेम लॉग इन आयडी पासवर्ड यूज करा, म्हणजे तुमचं अकाउंट इथे डायरेक्टली लॉग इन होणार. ठीक आहे. आता तुम्ही इथे चेक करू शकता, जेव्हा मी ऑल वर क्लिक केलं होतो, ऑल वर क्लिक केल्यावर इथे 8 अलग अलग स्ट्रॅटेजी दिसत होत्या. बट आता मला कोणती स्ट्रॅटेजी पाहिजे? मला ऑप्शन बाईंगची स्ट्रॅटेजी पाहिजे. इथे मी फिल्टरवर आलो, ऑप्शन बाईंग वर क्लिक केलं. बाईंग वर क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही इथे बघू शकता बाईंगची स्ट्रॅटेजी आलेली आहे. पासवर्ड साठी सर्वांना अडचण नाही आहे. पासवर्ड बेसिक आहे, अगदी बेसिक आहे अकाउंट. जसं तुम्ही फेसबुक इंस्टाग्रामचा अकाउंट ओपन केलेला आहे सगळ्यांनी, तसंच हे अकाउंट ओपन करायचं, त्याच्यात काही अवघड नाही आहे. फक्त स्वतःचं नाव पासवर्ड मध्ये नका टाकू, मोबाईल नंबर टाका, स्वतःचं नाव टाका, पासवर्ड टाका, रेफरल कोड मध्ये आरे अमित टाका आणि यू आर सेट टू गो, पुढे चला. ठीक आहे. आता इथे बघा, ऑप्शन बाईंग वर क्लिक केलं तर मला इथे 4 स्ट्रॅटेजी आल्या. आता या 4 स्ट्रॅटेजीज ज्या आहेत त्या ऑप्शन बाईंग साठी आहे. ऑप्शन सेलिंग साठी बघायचं, मी इथे सेलिंग वर क्लिक करणार. मी सेलिंग वर क्लिक केलं, इथे 4 स्ट्रॅटेजी आल्या ऑप्शन सेलिंगच्या स्ट्रॅटेजीज. ओके. आता मी इथे चेक करताय ऑप्शन बाईंगची जी स्ट्रॅटेजी आहे, कोणती स्ट्रॅटेजी आहे, त्याला किती पैसे लागतात, मार्जिन रिक्वायरमेंट काय आहे, तर ते आपण इथे चेक करू शकतो. तुम्ही इथे बघा, ही स्ट्रॅटेजी आहे, याची मार्जिन रिक्वायरमेंट किती आहे? 25,000 रुपये. 25,000 रुपये मार्जिन लागणार या स्ट्रॅटेजीला एक्झिक्यूट करण्यासाठी. ठीक आहे. आता 25,000 रुपये ऑन द सेफ साईड टाकलेली आहे मी. बट ज्यांच्याकडे 15,000 रुपये आहे ते सुद्धा या स्ट्रॅटेजीला एक्झिक्यूट करू शकतात, प्रॉब्लेम येणार नाही. सेन्सेक्स स्कॅल्पिंग स्ट्रॅटेजी मार्जिन रिक्वायरमेंट आहे 1 लाख रुपये. बट याला 1 लाख रुपये मार्जिन रिक्वायरमेंट आहे. 50 ते 60,000 रुपये जरी अकाउंट मध्ये असतील तुम्ही ही स्ट्रॅटेजी एक्झिक्यूट करू शकता. निफ्टी स्कॅल्पिंग स्ट्रॅटेजी मार्जिन रिक्वायरमेंट 1 लाख रुपये, बट याला सुद्धा 50 ते 60,000 रुपयामध्ये ही स्ट्रॅटेजी सुद्धा तुम्ही एक्झिक्यूट करू शकता. आणि OTM4 निफ्टी साठी मार्जिन रिक्वायरमेंट 25,000 रुपये, ही स्ट्रॅटेजी सुद्धा तुम्ही जे आहे 15,000 रुपयामध्ये सुद्धा एक्झिक्यूट करू शकता. तर जिथे जिथे पण मी मार्जिन रिक्वायरमेंट 1 लाख किंवा 25,000 टाकलेला आहे ते मी पूर्ण गोष्टी सगळ्या गोष्टी ज्या डोक्यात ठेवून टाकलेला आहे. त्याच्यापेक्षा कमी जरी कॅपिटल असेल, म्हणजे 25,000 जिथे लागत आहे स्ट्रॅटेजीला एक्झिक्यूट करायला, तुमच्याकडे 25,000 नाही आहे, 20,000 किंवा 15,000 आहे, तुम्ही ती स्ट्रॅटेजी एक्झिक्यूट करू शकता. 1 लाख जिथे लागत आहे, 1 लाखच्या जागी 60,000 आहे, 70,000 आहे, तुम्ही ती स्ट्रॅटेजी एक्झिक्यूट करू शकता, काहीही प्रॉब्लेम येणार नाही. आम्ही तुम्हाला रेकमेंड करत आहे की 1 लाख रुपये किंवा 25,000 रुपये अकाउंट मध्ये ठेवा. ठीक आहे, स्मूथ चालण्यासाठी. बट त्याच्यापेक्षा कमी आहे जास्त आहे, दॅट इज युअर चॉईस, तुम्हाला किती पैसे ठेवायचे ते. ओके. आता इकडे चेक करा, ही 25,000 रुपयाची जी स्ट्रॅटेजी आहे, या 25,000 रुपयाच्या स्ट्रॅटेजी मध्ये किती प्रॉफिट झाला किंवा लॉस झाला हे तुम्ही कसं चेक करणार? किंवा कोणतीही स्ट्रॅटेजी आहे त्याच्यामध्ये पास्ट परफॉर्मन्स काय आहे हे कसं चेक करणार? आशिष जी म्हणताय प्रॉफिट किती राहणार, तेच तर सांगत आहे, म्हणून म्हणताय लक्ष द्या स्क्रीनवर. इथे 4 स्ट्रॅटेजी आहे, या 4 स्ट्रॅटेजी मध्ये किती प्रॉफिट झाला हे कसं चेक करणार? आता मी आलो निफ्टी स्कॅल्पिंग स्ट्रॅटेजी, ज्याला 1 लाख रुपयाचं मार्जिन रिक्वायरमेंट मी इथे दाखवत आहे. 50 ते 60,000 मध्ये पण ही स्ट्रॅटेजी होऊन जाईल. आता या स्ट्रॅटेजीनी पास्ट परफॉर्मन्स काय दिलेला आहे, इथे मी मॅक्स सिलेक्ट केलं, बॅक टेस्ट वर गेलो,
इथे क्लिक केलं 1 इयर 2 इयर 6 मंथ 1 डे, इथे तुम्ही बघू शकता अलग अलग टाइम फ्रेम मध्ये तुम्ही परफॉर्मन्स चेक करू शकता. इथे मी मॅक्स सिलेक्ट केलं आणि बॅक टेस्ट वर क्लिक केलं. आता इथे जो आहे तो एक्सचेंज वरून डेटा फेच होत आहे आणि बॅक टेस्ट जो आहे तो रन होत आहे. आता जसं बॅक टेस्ट रन होत आहे, आता आपल्याला थोडा वेळ वेट करावा लागेल हे चेक करण्यासाठी की या स्ट्रॅटेजीनी मागच्या काही वर्षांमध्ये कशा प्रकारे रिटर्न्स दिलेले आहे. ठीक आहे, तर आता आपण चेक करताय बॅक टेस्ट रन होत आहे. तुम्ही तुमच्याकडे सुद्धा जे आहे चेक करू शकता आणि बॅक टेस्टला रन करू शकता. अकाउंट ओपन केल्याच्या नंतर प्रत्येक स्ट्रॅटेजी जी आम्ही टाकलेली आहे त्या स्ट्रॅटेजीला बॅक टेस्ट तुम्ही करू शकता. ओके, आता चेक करा, स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे, स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे ओव्हरऑल पीएनएल 13,45,000चा प्रॉफिट या स्ट्रॅटेजीनी केलेला आहे. ज्याची रिक्वायरमेंट फक्त 1 लाख रुपये कॅपिटल होतं, त्यानं 13 पट पैसे केलेले आहे. आता इथे तुम्ही बघू शकता रिस्क टू रिवॉर्ड रेशो. खूप जण विचारतात सर रिस्क टू रिवॉर्ड रेशो काय आहे, तर तुमच्या समोर आहे 2.55. म्हणजे 100 रुपयाची रिस्क असेल तर 250 रुपयाचा प्रॉफिट, 255 रुपयाचा प्रॉफिट. जर तुम्ही 100 रुपयाचा लॉस करणार, जर जेव्हा तुम्हाला लॉस होणार तेव्हा जर तुम्ही 100 रुपये लॉस करणार, तर जेव्हा तुम्हाला प्रॉफिट होणार तेव्हा तुम्ही 255 रुपयाचा प्रॉफिट करणार आहे. तर प्रत्येक 100 रुपयाच्या लॉसवर 255 रुपयाचा प्रॉफिट जो आहे तो होत आहे. किती टाइम मध्ये हा प्रॉफिट झाला येत आहे, मी त्याच्यावर येत आहे. इथे तुम्ही चेक करू शकता एका ट्रेड मध्ये मॅक्सिमम 5,000 रुपये लॉस झालेला आहे, एका ट्रेड मध्ये मॅक्सिमम 40,000 रुपये प्रॉफिट झालेला आहे. आता जेव्हा मी खाली येतो तर हा प्रॉफिट जो आहे 1 लाख रुपयाचे 13 लाख 13.5 लाख रुपये होण्यासाठी किती वर्ष लागले. सर अल्गो सेटअप परत सांगा. आता जॉईन केलं अथर्वजी, जर आता जॉईन केलं 6 वाजताची मीटिंग होती, तुम्ही 6:30 ला जॉईन केलं, तर तुमच्या एकट्यासाठी आम्ही पूर्ण सेशन परत तर नाही घेऊ शकणार. या सेशनची रेकॉर्डिंग तुम्हाला मिळून जाईल, ते रेकॉर्डिंग बघून घ्या. ठीक आहे, इथून पुढे जे आहे ते तुम्ही कंटिन्यू करू शकता. बट इथे जे 700-800 स्टुडंट सध्या लाईव्ह आहे यांना मी वापस तुमच्या एकट्यासाठी वापस अर्ध्या घंट्या जे मागे झालं ते वापस नाही सांगू शकणार. रेकॉर्डिंग तुम्हाला मात्र मिळून जाईल. ओके, आता फोकस करा स्ट्रॅटेजीवर. तर या स्ट्रॅटेजीनी 1 लाखाचे 13.5 लाख रुपये किती वर्षामध्ये केले तर तुम्ही ते बघू शकता. 2019, 20, 21, 22, 23, 24, 25 आणि 26. ओके, तर 2019 मध्ये तुम्ही बघू शकता 2,12,000 प्रॉफिट झाला होता. आता याचं मी खालचं बटन दाबलं तर तुम्हाला इथे दिसेल प्रत्येक मंथ मध्ये किती झाला होता. 2019च्या फेब्रुवारी मध्ये किती झाला, मार्च मध्ये किती झाला, एप्रिल मध्ये किती झाला, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. त्याच्यानंतर 2020 मध्ये पण तुम्ही बघू शकता 12च्या 12 महिने प्रॉफिट झालेला आहे. 2021 मध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये लॉस झालेला आहे, बाकी 11 महिने प्रॉफिट झालेला आहे. 2022 मध्ये मार्च, ऑगस्ट आणि सप्टेंबर 3 महिने लॉस झाला, बाकी ऑल महिने प्रॉफिट. 2023 मध्ये सुद्धा फेब्रुवारी मध्ये लॉस झाला, बाकी सगळे महिने प्रॉफिट. 2024 मध्ये फेब्रुवारी, जुलै, सप्टेंबर, ऑक्टोबर 4 महिने लॉस झालेला आहे, बाकी महिने प्रॉफिट आहे. 2025 मध्ये जानेवारी, एप्रिल आणि डिसेंबर 3 महिने लॉस झालेला आहे, बाकी 9 महिने प्रॉफिट झालेला आहे. आणि 2026 मध्ये तुम्ही बघू शकता जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये प्रॉफिट झालेला आहे. आता सध्या मार्च महिन्यामध्ये 2400 रुपये लॉस चालू आहे. मार्च महिना जेव्हा संपेल तेव्हा आपल्याला कळेल मार्च महिन्यामध्ये किती लॉस किंवा प्रॉफिट झाला. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही बॅक टेस्टेड रिझल्ट चेक करू शकता प्रत्येक स्ट्रॅटेजीचे. ठीक आहे, आता या स्ट्रॅटेजीला 1 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट लागणार होती. एखादी 25,000 रुपये ज्याला कॅपिटल लागणार आहे, 25,000 रुपयाची स्ट्रॅटेजी, या स्ट्रॅटेजीला बॅक टेस्ट करून बघू, चेक करूया. 25,000 रुपयाची स्ट्रॅटेजी याला बॅक टेस्ट करून बघूया की याच्यामध्ये काय रिझल्ट येतो आपल्याला. ठीक आहे, तर निफ्टीची ऑप्शन बाईंगची स्ट्रॅटेजी आहे ज्याला 25,000 रुपये कॅपिटल लागते, जास्तीत जास्त 25,000. ही स्ट्रॅटेजी 15,000 मध्ये पण होऊन जाईल, बट मी सेफ साईड 25,000 रुपये पकडलेले आहेत. ठीक आहे,
तर या स्ट्रॅटेजीमध्ये बघूया आपण की किती कॅपिटल, 25,000 कॅपिटल लागत आहे, त्याच्या अगेन्स्ट मध्ये प्रॉफिट किती होत आहे आणि किती वर्षाचा रिझल्ट आहे. ठीक आहे, असं तुम्ही स्वतः लॉग इन करून प्रत्येक स्ट्रॅटेजीचं बघू शकता. मनोज हटकरजी म्हणताय प्लीज चेक सेन्सेक्स. तुम्ही स्वतःच लॉग इन करा, इथे स्ट्रॅटेजीज दिसतील, बॅक टेस्ट वर क्लिक करा आणि स्वतः चेक करू शकता. इथे मी तुम्हाला चेक करून दाखवायला नाही आलेलो आहे, मी तुम्हाला प्लॅटफॉर्म शिकवण्यासाठी आलेलो आहे. नंतर तुम्हाला स्वतःला इथे प्रॅक्टिस करायचं आहे, चेक करायचं आहे कोणती स्ट्रॅटेजी तुम्हाला आवडते, कोणती स्ट्रॅटेजी. इथे बघा 25,000 ची स्ट्रॅटेजी, 2.42 चा रिस्क रिवॉर्ड रेशो आणि तुम्ही बघू शकता 2019 मध्ये 7,500 प्रॉफिट, 2020 मध्ये 28,000, 2021 मध्ये 18,000, 2022 मध्ये 30,000, 2023 मध्ये बघू शकता पूर्ण वर्षभर सुद्धा या स्ट्रॅटेजीने प्रॉफिट पण नाही झाला पण लॉस पण नाही झाला. 1,500 रुपये लॉस होता पूर्ण वर्षभर ट्रेड केल्याच्या नंतर. 2024 मध्ये पैसे डबल झाले होते, 25,000चं कॅपिटल, 54,000 रुपये प्रॉफिट. 2025 मध्ये सुद्धा म्हणजे 3 पट झाले होते पैसे 2024 मध्ये. 2025 मध्ये डबल झाले पैसे, 35,000 प्रॉफिट आणि 2026 मध्ये बघू शकता 25,000 रुपयाच्या कॅपिटलवर तुम्ही कंटिन्यू 3 महिने प्रॉफिट झालं. 14,000 रुपयाचा प्रॉफिट ऑलरेडी जनरेट झालेला आहे. 2026च्या फक्त 3 महिन्यामध्ये 14,000 रुपयाचा प्रॉफिट जनरेट झालेला आहे. जेव्हा याच्यामध्ये जे आहे यस रिटर्न मध्ये ब्रोकरेज इन्क्लूड आहे का, यस रिटर्न्स मध्ये ब्रोकरेज इन्क्लूड आहे. ते एक्सक्लूड जरी करून टाकले तुम्ही तर आता तुम्ही इथे बघू शकता 3 महिन्यामध्ये डेली किती ट्रेड होत आहे, त्याच्यानुसार तुम्ही ब्रोकरेज एक्सक्लूड जरी करून टाकलं तरी 14,000 मधून 4,000 ब्रोकरेज गेलं तर 10,000 प्रॉफिट तुम्हाला तसंही उरणार आहे. ठीक आहे, $25K प्लस झालेला प्रॉफिट असं घेतो की मॅक्सिमम 25K यूज करतो. मॅक्सिमम 25K सुद्धा यूज करत नाही, 15,000 रुपये मॅक्सिमम यूज करेल. ठीक आहे, स्ट्रॅटेजी जी आहे ती मॅक्सिमम 15,000 रुपये यूज करेल ट्रेड करण्यासाठी. आणि हे जे 1,00,000 रुपयाची स्ट्रॅटेजी आहे ती सुद्धा मॅक्सिमम 50,000 रुपये यूज करते तुमचं ट्रेड एक्झिक्यूट करायला. बाकीचे पैसे जे आहे ते मी तुम्हाला फक्त M2M मेंटेन करा, अकाउंट मध्ये फंड राहू द्या. कारण असं नको व्हायला की स्ट्रॅटेजी एक्झिक्यूट व्हायला 50,000 रुपये लागतात आणि तुम्ही शार्प 50,000 रुपये अकाउंटला ठेवले आणि एक दिवस जर लॉस झाला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुमच्या अकाउंट मध्ये ट्रेडच होत नाही आहे. मिनिमम किती इन्व्हेस्टमेंट इथे लिहून दिलेलं आहे, एवढी इन्व्हेस्टमेंट केलेली बेटर आहे. याच्यामध्ये 10, 15, 20,000 रुपये कमी सुद्धा असतील तर चालून जाईल. 1,00,000च्या जागी 80,000, 70,000 असेल चालून जाईल. 25,000च्या जागी 15,000 रुपये असेल चालून जाईल, काही प्रॉब्लेम होणार नाही. ठीक आहे, हे झाले आपल्या ऑप्शन बाईंगच्या स्ट्रॅटेजी. आता आपण येऊया ऑप्शन सेलिंगच्या स्ट्रॅटेजीवर. तुम्ही इथे बघू शकता ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटेजी मध्ये इथे 5 लाख रुपये दाखवत आहे. बट 5 लाख रुपयाची गरज आहे का, नाही. 5 लाखाच्या जागी 4 लाख असेल तरी पण चालून जातील. इथे निफ्टी कॉल बाय अँड सेल स्ट्रॅटेजी 3 लाख रुपये दाखवत आहे. 3 लाख रुपयाची गरज आहे का, नाही. 1.5 लाख रुपये, 2 लाख रुपये असतील तरी पण चालून जाईल. ठीक आहे, तर या स्ट्रॅटेजीला 3 लाखाच्या जागी 2 लाख रुपये असेल तरी पण चालेल. या स्ट्रॅटेजीला 5 लाख रुपयाच्या जागी 4 लाख रुपये असतील तरी पण चालेल. आता नाऊ चेक निफ्टी कॉल बाय अँड सेल स्ट्रॅटेजी, याला आपण बॅक टेस्ट करूया मॅक्सिमम वर आता आणि बघूया की किती प्रॉफिट जनरेट केलेला आहे. याच्यामध्ये कॉल बाय सुद्धा होतो आणि सेल सुद्धा होतो, दोन्ही गोष्टी होतात. ठीक आहे, ऑप्शन बाईंग अँड सेलिंग स्ट्रॅटेजी दोघांचं कॉम्बिनेशन करून ही स्ट्रॅटेजी बनवलेली आहे. या सगळ्या स्ट्रॅटेजी मी स्वतः बनवलेल्या आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची काहीही गरज नाही आहे. प्रत्येक स्ट्रॅटेजी ही माझी स्वतःच्या डोक्याने बनलेली आहे. तुम्ही बघू शकता फक्त आणि फक्त 3 लाखाच्या कॅपिटलवर 16,71,000चा प्रॉफिट जो आहे तो जनरेट झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती वर्षामध्ये. आणि ज्या सगळ्या स्ट्रॅटेजी मी बनवलेल्या आहेत तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल, प्रत्येक स्ट्रॅटेजी जी आहे ती प्रत्येक वर्षी प्रॉफिटेबल आहे. 2019 मध्ये पण प्रॉफिटेबल होती, 2020 मध्ये कोविडच्या टाइम मध्ये, 21 मध्ये कोविडच्या टाइम मध्ये, त्याच्यानंतर 22-23 रशिया युक्रेन वॉर, 24 आणि 25 प्रत्येक वर्षी प्रॉफिटेबल आहे. तर या स्ट्रॅटेजीज मी माझा असं नॉलेज यूज करून बनवलेल्या आहे
की वॉर असू द्या, ग्लोबल क्रायसिस असू द्या, काहीही असू द्या, या स्ट्रॅटेजीज तुम्हाला प्रॉफिट करून देणार इन द लॉंगर पिरियड ऑफ टाइम. 2026 मध्ये आपण बघूया, जानेवारी मध्ये 13,000 प्रॉफिट, फेब्रुवारी मध्ये 3,000 लॉस, मार्च मध्ये 2,000 लॉस. ठीक आहे. तर 2026 मध्ये तरी सुद्धा नेट 8,000 प्रॉफिट आहे. 2025 मध्ये बघू शकता फक्त 2 महिने लॉस झाला, बाकी पूर्ण 10 महिने प्रॉफिट झालेला आहे. ठीक आहे. तर या सगळ्या स्ट्रॅटेजीज ज्या आहे त्या सगळ्या स्ट्रॅटेजीज तुम्ही जे आहे इथे बॅक टेस्ट करू शकता. एकदा तुम्ही बॅक टेस्ट केलं की त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला स्ट्रॅटेजीला ऍक्सेस करायचा आहे तेव्हा तुम्ही आमच्या टीम सोबत कॉन्टॅक्ट करणार, तर आमची टीम तुम्हाला स्ट्रॅटेजीला ऍक्सेस कसं करायचं ते शिकवणार. ओके. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे प्लॅटफॉर्म ओपन केल्यावर इथे स्ट्रॅटेजी सोडल्या तर अजून काय काय आहे. मॅक्सिमम ड्रॉडाऊन काय आहे, श्रीधर घोरपडेजी स्ट्रॅटेजीवर या, त्याच्यानंतर बॅकटेस्टवर क्लिक करा, तिथे तुम्हाला मॅक्सिमम ड्रॉडाऊन दिसून जाणार. ठीक आहे. तर मी तुम्हाला प्लॅटफॉर्म शिकवायला आलेलो आहे, प्रत्येक स्ट्रॅटेजी मध्ये काय काय आहे आणि काय काय नाही आहे हे शिकवायला नाही आलो. बरं, कुठली स्ट्रॅटेजी कधी लावायची, व्हेरी गुड क्वेश्चन. ऑप्शन सेलिंगच्या स्ट्रॅटेजी कधी पण लावू शकता. ऑप्शन बाईंगची स्ट्रॅटेजी जी आहे ते वॉर लाईक सिच्युएशन मध्ये नाही लावायची, पण ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटेजी कधी पण लावू शकता. ठीक आहे. ऑप्शन बाईंगची स्ट्रॅटेजी सुद्धा आता हा मार्च महिन्यामध्ये थोडंफार युद्ध चालू आहे, प्रीमियम खूप जास्त वाढलेला आहे. नॉर्मल मार्केट सिनारिओ मध्ये कधी पण स्ट्रॅटेजी लावा, ती खूप चांगला प्रॉफिट करून देणार. ठीक आहे. आता मार्केटमध्ये प्रीमियम खूप जास्त हाय आहे, त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटेजी प्रॉफिट देत आहे, बट ऑप्शन बाईंगची स्ट्रॅटेजी जी आहे ती या महिन्यामध्ये 1,000 रुपये लॉस मध्ये चालू आहे. बट हा महिना संपेपर्यंत कदाचित प्रॉफिट मध्ये पण येऊन जाईल. ठीक आहे. तर स्ट्रॅटेजीज जे आहे ते कधी लावायचं काय लावायचं नाही, फक्त एक स्ट्रॅटेजी जी लावणार त्याला कंटिन्यू 4-6 महिने वापरा, तेव्हा कुठे त्याला प्रॉफिट मध्ये तुम्ही बघणार. एक दिवस स्ट्रॅटेजी मध्ये लॉस झाला म्हणून मी स्ट्रॅटेजी चेंज करतो, असं जर तुम्ही करणार तर तुम्ही प्रॉफिट नाही करू शकणार. ठीक आहे. एकच स्ट्रॅटेजी चूज करा आणि त्या स्ट्रॅटेजीला कंटिन्यू करा फॉर लॉंगर पिरियड ऑफ टाइम. ठीक आहे. मग तुम्ही मोठा पैसा कमवणार. डेली ग्रुपवर सांगाल का की मॉर्निंगला कोणती स्ट्रॅटेजी लावायची. येस, डेली सकाळी 9 ते 10च्या लाईव्ह क्लासमध्ये मी सांगणार आहे की कोणती स्ट्रॅटेजी लावायची आहे. ठीक आहे. ते तुम्हाला माझ्या सोबतच या स्ट्रॅटेजी मध्ये जे ट्रेड आहे ते ट्रेड सुद्धा तुम्ही माझ्या सोबतच करू शकणार आहे. तुम्हाला जे आहे मी लाईव्ह क्लासमध्ये येऊन स्ट्रॅटेजीवर स्वतः लाईव्ह ट्रेड करून दाखवणार आहे. बरं, स्ट्रॅटेजीज फ्री मध्ये आहे का, नाही. स्ट्रॅटेजीज फ्री मध्ये नाही आहे. स्ट्रॅटेजीजची जी आहे ती प्राइस आहे जी तुम्हाला टीम सांगेल. ठीक आहे. फक्त तुम्हाला ट्रायल करण्यासाठी 2 स्ट्रॅटेजी, ज्यांनी हा वेबिनार अटेंड केला त्यांच्यासाठी आम्ही फक्त ट्रायल पिरियड मध्ये 2 स्ट्रॅटेजी फ्री देणार आहे. OTM4 ऑप्शन बाईंग स्ट्रॅटेजी फॉर सेन्सेक्स आणि OTM4 ऑप्शन बाईंग स्ट्रॅटेजी फॉर निफ्टी, हे आम्ही तुम्हाला 2 स्ट्रॅटेजी फ्री मध्ये देणार आहे. ज्यांनी पण हा वेबिनार अटेंड केला आणि ज्यांनी पण या आपल्या प्लॅटफॉर्मवर अकाउंट ओपन केलं, ज्यांनी पण जे अकाउंट ओपन करतील त्यांना 2 स्ट्रॅटेजी फ्री मध्ये आम्ही लावून देणार आहे फॉर लिमिटेड पिरियड ऑफ टाइम. ठीक आहे. त्याच्यानंतर स्ट्रॅटेजीज जे आहे ते चार्जेबल राहतील. 2 स्ट्रॅटेजी जोपर्यंत तुम्ही शिकत नाही, फॉर लिमिटेड पिरियड ऑफ टाइम आम्ही तुम्हाला 2 OTMच्या स्ट्रॅटेजीज जे आहे त्या देणार आहे. 1 वीक साठी, 2-3 दिवसासाठी. प्लॅटफॉर्म कोणता आहे इथे तुम्ही बघू शकता, algo.ramitpande.com हे प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवर OTM4 ऑप्शन बाईंग स्ट्रॅटेजी आणि OTM4 ऑप्शन बाईंग स्ट्रॅटेजी फॉर निफ्टी आणि सेन्सेक्स या 2 स्ट्रॅटेजी आम्ही तुम्हाला देणार आहे लिमिटेड पिरियड ऑफ टाइम साठी, फक्त आणि फक्त प्लॅटफॉर्म जोपर्यंत तुम्ही शिकत नाही कसं वापरायचं तोपर्यंत. ठीक आहे. एकदा तुम्ही प्लॅटफॉर्म वापरणं शिकलात की त्याच्यानंतर तुम्हाला जी स्ट्रॅटेजी या 8 पैकी कोणती स्ट्रॅटेजी तुम्हाला पाहिजे ती स्ट्रॅटेजी आम्ही तुम्हाला लावून देणार आहे. बरं,
एक अजून गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, फक्त आणि फक्त या 8च स्ट्रॅटेजी आपल्याकडे नाही आहे, तर आपल्याकडे एक बिटकॉइनची सुद्धा स्ट्रॅटेजी अवेलेबल आहे. ठीक आहे, इथे तुम्ही बघू शकता आपल्याकडे जे आहे बिटकॉइनची एक स्ट्रॅटेजी अवेलेबल आहे. या स्ट्रॅटेजी मध्ये तुम्ही क्रिप्टो करन्सी मध्ये डेल्टा एक्सचेंज इंडिया मध्ये बिटकॉइन वरती ट्रेड करू शकता. ठीक आहे, आता ज्यांच्याकडे पण डेल्टा एक्सचेंज इंडियाचं ऍप्लिकेशन नाही आहे, ते लोक डेल्टा एक्सचेंज इंडियावर आमच्या लिंक थ्रू अकाउंट ओपन करतील, तर तुम्हाला जे आहे स्ट्रॅटेजीच्या मदतीने ट्रेड करायचं ऑप्शन मिळणार आहे. ठीक आहे, डेल्टा एक्सचेंज इंडियावर अकाउंट ओपन करण्याची जी लिंक आहे ती लिंक मी तुम्हाला शेअर केलेली आहे चॅटमध्ये, आणि मल्टिपल टाइम ही लिंक मी तुम्हाला जी आहे ती दिलेली पण आहे. तर डेल्टा एक्सचेंज इंडियावर अकाउंट ओपन करा. बिटकॉइनला मार्जिन किती हवं आहे? 25,000 इज व्हेरी मच सफिशियंट. 25,000 रुपये खूप झाले. 20,000 रुपये असेल तरी पण चालेल. 20 ते 25,000 मध्ये तुम्ही बिटकॉइनची स्ट्रॅटेजी ट्रेड करू शकता. आता बिटकॉइनच्या स्ट्रॅटेजीमध्ये किती प्रॉफिट झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता. मागच्या एका वर्षामध्ये फक्त बिटकॉइनच्या स्ट्रॅटेजीमध्ये 2,73,000 रुपयाचा प्रॉफिट जनरेट झालेला आहे. 60% अॅक्युरेसीनी आपल्याला जे आहे ऍव्हरेज डेली 2,500 रुपयाचा प्रॉफिट जो आहे तो डेली होत आहे. 2,281 2,300 रुपयाचा प्रॉफिट डेली होत आहे. मंथली रिटर्न सांगा सर. आशिषची स्क्रीनवर बघा, मंथली रिटर्न तुम्हाला इथे बघायला मिळेल. मार्च मध्ये 26,000 प्रॉफिट, एप्रिल मध्ये 7,000 रुपये लॉस, मे महिन्यामध्ये 16,000 प्रॉफिट, जून मध्ये 31,000, जुलै मध्ये 28,000, ऑगस्ट मध्ये 24,000, सप्टेंबर मध्ये 15,000, ऑक्टोबर मध्ये 21,000, नोव्हेंबर मध्ये 24,000, डिसेंबर मध्ये 46,000, टोटल 2,30,000 प्रॉफिट. त्याच्यानंतर जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जे आहे ते तुम्हाला डेल्टा एक्सचेंज इंडियामध्ये जेव्हा तुम्ही अकाउंट ओपन करणार तर बिटकॉइनची स्ट्रॅटेजी सुद्धा आपल्याकडे तयार आहे. ठीक आहे, आता हे तर झालं स्ट्रॅटेजी वाईज. आपण वापस जे आहे ते आपल्या डॅशबोर्डवर येऊन जाऊ जिथे तुम्ही येणार. आता सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, डॅशबोर्डवर आल्याच्या नंतर तुम्हाला डीमॅट अकाउंट कनेक्ट करावं लागेल. ठीक आहे, ज्यांच्याकडे पण मोतीलाल ओसवालचं डीमॅट अकाउंट आहे, कारण आपण मोतीलाल ओसवालचे ऑथराइज पार्टनर आहे. मोतीलाल ओसवालचं डीमॅट अकाउंट कसं कनेक्ट करायचं हे मी तुम्हाला आज शिकवणार आहे. एमओ राईज करेक्ट, यस, व्हेरी व्हेरी करेक्ट. एमओ राईजचं ऍप्लिकेशन कसं कनेक्ट करायचं हे मी तुम्हाला शिकवणार आहे. ठीक आहे, ओके. तर चालू करायची प्रोसेस. आतापर्यंत कोणाला काही डाऊट असेल तर बघा. एकदा मी वापस तुम्हाला algo.amitpande.com ची लिंक पाठवत आहे. ज्यांनी पण आतापर्यंत पण अकाउंट ओपन नाही केलेलं आहे ते ओपन करून घ्या. आमच्या डेटाबेस मध्ये तुमचं अकाउंट, तुमचा मोबाईल नंबर आला तर आम्ही तुम्हाला प्लॅटफॉर्म शिकवण्याच्या सोबतच तुम्हाला जे आहे 2 स्ट्रॅटेजी जोपर्यंत तुम्ही प्लॅटफॉर्म शिकत नाही एक लिमिटेड पिरियड ऑफ टाइम साठी देणार आहे. ठीक आहे, मोतीलाल ओसवालचं डीमॅट अकाउंट नाही आहे तर तुम्हाला मोतीलाल ओसवालचं डीमॅट अकाउंट ओपनिंगची लिंक जी आहे ती मी इथे शेअर करत आहे. मोतीलाल ओसवालच्या डीमॅट अकाउंटची लिंक जी आहे ती मी इथे शेअर करत आहे. मोतीलाल ओसवालचं डीमॅट अकाउंट ओपन करून घ्या. जर ओपन केलं तर त्या डीमॅट अकाउंट मध्ये तुम्ही जे आहे या सगळ्या स्ट्रॅटेजीज कनेक्ट करू शकणार. ठीक आहे, मला व्हॉट्सअपवर लिंक शेअर करा. व्हॉट्सअपवर ग्रुपमध्ये सगळ्या लिंक येऊन जातील. ठीक आहे, व्हॉट्सअपवर सगळ्या लिंक येऊन जातील. पण तुम्ही आता जे लिंक मी दिलेले आहे चॅटमध्ये त्यांना जे आहे त्यांना चेक करा. मोतीलाल ओसवालची लिंक आणि डेल्टा एक्सचेंज इंडियाची लिंक दोन्ही लिंक दिलेल्या आहे. तर अकाउंट ओपन करून घ्या.
आणि इथे अल्गो प्लॅटफॉर्मवर अकाउंट ओपन करा. भलेही मोतीलाल ओसवाल आणि डेल्टा एक्सचेंज इंडियावर अकाउंट नंतर ओपन केलं तरी चालेल, बट सगळ्यात आधी जे आहे, सगळ्यात मेन आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काम आहे अल्गो प्लॅटफॉर्मवर अकाउंट ओपन करणं. बिकॉज जर तुमचं अकाउंट इथे ओपन नाही आहे तर तुम्ही पुढे काहीच करू शकणार नाही. ठीक आहे, अल्गो ट्रेडिंग पॉसिबलच होणार नाही तुम्हाला. ऑटोमेशन ट्रेडिंग हे तुमच्यासाठी स्वप्नच राहून जाईल जर तुम्ही अल्गो प्लॅटफॉर्मवर आलाच नाही तर. ठीक आहे, गुड इव्हनिंग एव्हरीवन. 20 मिनिटं बाकी आहे आपल्याकडे. फोकस करा. 6:15 पर्यंत आपण सेशन जो आहे तो संपवणार आहे. ठीक आहे, आता आपण प्लॅटफॉर्मवर आलेलो आहे. प्लॅटफॉर्मवर आपण आलेलो आहे आणि प्लॅटफॉर्मवर आल्याच्या नंतर आपल्याला क्रिप्टो ऑफिशियली ट्रेडिंग करू शकतो का? यस, 2021 नंतर क्रिप्टो ट्रेडिंग इज लीगल इन इंडिया आणि डेल्टा एक्सचेंज इंडिया इज गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज प्लॅटफॉर्म. ठीक आहे, तर त्याच्यावर तुम्ही क्रिप्टो ट्रेडिंग करू शकता. गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज प्लॅटफॉर्म आहे, FIU रजिस्टर्ड प्लॅटफॉर्म आहे डेल्टा एक्सचेंज इंडिया. ठीक आहे, माझे अल्गो टेस्टवर ऑलरेडी 7000 क्रेडिट पॉइंट आहे. रीटा गोरे मॅडम, तुम्ही ते अकाउंट इथे लॉग इन केलं तर इथे ते सगळे क्रेडिट पॉइंट ऑटोमॅटिकली येतील. तुम्ही तुमच्या अल्गो टेस्टच्या क्रेडेन्शियलनी इथे लॉग इन केलं, तुमचे सगळे तुमचे 7000च्या 7000 क्रेडिट पॉइंट इथे येतील. ठीक आहे, रेकॉर्डिंग मिळून जाईल. ज्यांच्याकडे पण एक्झिस्टिंग क्रेडिट पॉइंट आहे त्यांना ते सगळे क्रेडिट पॉइंट इथे सुद्धा दिसणार आहे. डोंट वरी अबाउट युअर क्रेडिट पॉइंट्स. ओके, आता ब्रोकर आपल्याला कनेक्ट करायचा आहे. ब्रोकर सेटअप वर मी गेलो. इथे मी माझं मोतीलाल ओसवालचं अकाउंट पहिलेपासून कनेक्ट केलेलं आहे, ज्याला मी आता डिलीट करत आहे. तुमच्या समोर डिलीट करताय. ठीक आहे, तर डिलीट केल्याच्या नंतर की नाही, इथे जेव्हा तुम्ही ब्रोकर सेटअप वर येणार तेव्हा तुम्हाला असं इथे दिसेल नो ब्रोकर सेटअप. ठीक आहे, नो ब्रोकर सेटअप दिसेल. इथे ऑल ब्रोकर वर गेलात, इथे तुम्हाला टाकायचं आहे मोतीलाल ओसवाल. MO टाकलं तर मोतीलाल ओसवाल येऊन जाणार. ठीक आहे, लक्षपूर्वक ऐका, लक्षपूर्वक समजून घ्या, कारण मी आता तुम्हाला सांगत आहे. प्रत्येक मी 2 ते 3 वेळा रिपीट करेल, त्याच्यानंतर तुम्हाला रेकॉर्डिंगच पाहावं लागणार आहे. तर माझ्या सोबत प्रोसेस बघून घ्या. इथे ऑल ब्रोकर मध्ये गेले, सर्च मध्ये MO टाकलं, मोतीलाल ओसवाल वर आलो, सेटअप वर क्लिक केलं. ठीक आहे, इथे कनेक्शन नेम मध्ये तुम्हाला मोतीलाल ओसवाल टाकायचं आहे. तुम्ही काहीही टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही, पण कनेक्शन नेम मध्ये मोतीलाल ओसवाल टाकायचं आहे. ठीक आहे, आता दुसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, invest.motilaloswal.com ही वेबसाईट तुम्हाला ओपन करायची आहे. अशा प्रकारे वेबसाईट ओपन झालेली दिसणार. invest.motilaloswal.com वेबसाईटची जी लिंक आहे, invest.motilaloswal.com ही जी वेबसाईटची लिंक आहे, ही लक्षात ठेवा. ही लिंक आम्ही तुम्हाला देऊ. तुम्हाला जे आहे invest.motilaloswal.com याच्यावर लॉग इन करायचं आहे. तुमचा मोतीलाल ओसवालचा क्लायंट कोड तो तुम्ही इथे टाकणार. ठीक आहे, इथे तुम्ही मोतीलाल ओसवालचा तुमचा क्लायंट कोड टाकला. त्याच्यानंतर मोतीलाल ओसवालच्या अकाउंटचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड तुम्ही इथे टाकणार. जर तुम्ही पासवर्ड विसरलेले असाल तर इथे फॉरगॉट पासवर्ड वर क्लिक करून तुमचा मोतीलाल ओसवालचा पासवर्ड रिसेट करून घ्या आणि त्याच्यानंतर तुमचा क्लायंट कोड आणि पासवर्ड टाका. जर तुम्हाला पासवर्ड आठवत नाही तर इथे फॉरगॉट पासवर्ड वर या. फॉरगॉट पासवर्ड वर येऊन पहिले नवीन पासवर्ड सेट करा आणि त्याच्यानंतर ही प्रोसेस करा. काय करायचं आहे, क्लायंट कोड टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे, प्रोसीड वर क्लिक करायचं आहे. इथे बघा OTP जनरेट होईल. OTP जनरेट झालेला OTP तुम्हाला तिथे टाकायचा आहे. आता इथे आपण चेक करू, मला OTP आलेला आहे. यस, OTP आलेला आहे. OTP टाकला आणि लॉग इन केलं. ओके, लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे मोतीलाल ओसवालचं अकाउंट लॉग इन झालेलं दिसणार.
ठीक आहे. सगळ्यांना मोतीलाल ओसवालचं अकाउंट लॉग इन करायचं आहे. एकदा का तुम्ही मोतीलाल ओसवालचं अकाउंट लॉग इन केलं की ते क्लायंट कोड काय टाकायचा, तुमचा जो क्लायंट कोड आहे तो टाकायचा. मोतीलाल ओसवालचा तुमचा जो क्लायंट कोड आहे तो टाकायचा आणि क्लायंट कोड नसेल तर तिथे मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकायचं सुद्धा ऑप्शन दिलेला आहे. तर मोबाईल नंबर टाका आणि पासवर्ड टाका आणि विसरलेले असाल तर फॉरगॉट पासवर्ड वर क्लिक करा आणि त्याच्यानंतर मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाका. ठीक आहे. तर आयदर क्लायंट कोडने होईल किंवा मोबाईल नंबरने होईल. अशी स्क्रीन तुम्हाला मोतीलाल ओसवालचं ऍप्लिकेशन अशा प्रकारे लॉग इन करायचं आहे. एकदा का तुम्ही मोतीलाल ओसवालचं ऍप्लिकेशन लॉग इन केलं त्याच्यानंतर इथे तुम्हाला आडवे 3 लाईन दिसतील. दिसताय सगळ्यांना? चॅट मध्ये सांगा. सगळ्यांना या आडव्या 3 लाईन दिसत आहे का? चॅट मध्ये सांगा. चॅट मध्ये सांगा प्रत्येक जण. तुम्हाला 3 लाईन दिसत आहे आडव्या? येस येस दिसत आहे. ओके ग्रेट 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 ग्रेट. या 3 लाईन वर क्लिक करायचं आहे. या 3 लाईन वर क्लिक करायचं आहे. ट्रेडिंग एपीआय. ट्रेडिंग एपीआय दिसत आहे सगळ्यांना? चॅट मध्ये ट्रेडिंग एपीआय दिसत आहे का सगळ्यांना? अगदी सोपी प्रोसेस आहे. थोडस लक्ष जे आहे ते आपल्याला फक्त प्रोसेस कडे लक्षपूर्वक बघायचं आहे आणि प्रत्येक जण आपलं मोतीलाल ओसवालचं अकाउंट जे आहे ते कनेक्ट करू शकते विदाउट एनी हेल्प. ठीक आहे. इथे ट्रेडिंग एपीआय दिसत आहे. या ट्रेडिंग एपीआय वर क्लिक करायचं आहे. ट्रेडिंग एपीआय वर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे बघा क्रिएट अँड एपीआय की नावाचं बटन दिसेल. क्रिएट अँड एपीआय की दिसत आहे सगळ्यांना? क्रिएट अँड एपीआय की चॅट मध्ये सांगा. चॅट मध्ये सांगा प्रत्येकाला दिसत आहे का क्रिएट अँड एपीआय की? येस येस येस. क्रिएट अँड एपीआय की वर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे नाव टाकायचं आहे. इथे काहीही नाव टाकू शकता ऍप नेम मध्ये. मी इथे टाकत आहे ALGO एल्गो. ठीक आहे. इथे मी टाकलं नाव एल्गो. तुम्हाला जे टाकायचं ते टाकू शकता नाहीतर तुम्ही पण हेच नाव टाका एल्गो. ठीक आहे. आता इथे रिडायरेक्ट यूआरएल. रिडायरेक्ट यूआरएल मध्ये काय टाकायचं लक्ष द्या. तुम्ही जे आहे ते इथे होता पहिले ब्रोकर सेटअप वर. ब्रोकर सेटअप वर होता. ब्रोकर सेटअप वरून तुम्ही मोतीलाल ओसवालचं ऍप्लिकेशन लॉग इन केलं. लॉग इन केल्याच्या नंतर तुम्ही इथे बघू शकता. इथे खाली तुम्हाला एक यूआरएल दिलेली आहे. इथे लिहिलेलं आहे व्हेन क्रिएटिंग द ऍप कॉपी अँड पेस्ट दिस यूआरएल इन युअर रिडायरेक्ट यूआरएल. दिसत आहे? तर ही यूआरएल जी आहे तुमची प्रत्येकाची अलग अलग असणार. जेव्हा तुम्ही ब्रोकर सेटअप वर जाणार मोतीलाल ओसवाल वर क्लिक करणार तुम्हाला इथे एक रिडायरेक्ट यूआरएल येणार. याला फक्त तुम्हाला कॉपी करायचं आहे. कॉपी केल्याच्या नंतर इथे रिडायरेक्ट यूआरएल मध्ये तुम्हाला याला पेस्ट करायचं आहे. बस त्याच्यानंतर तुम्हाला क्रिएट वर क्लिक करायचं आहे. असं लिहून येणार बघा एपीआय ऍप्लिकेशन क्रिएटेड सक्सेसफुली. दिसत आहे सगळ्यांना? एपीआय ऍप्लिकेशन क्रिएटेड सक्सेसफुली. अगदी सोप्या पद्धतीने आपण केलेलं आहे. अगदी सोप्या पद्धतीने. ओके वर क्लिक केलं की इथे तुम्ही बघू शकता एल्गो नावानी. ही माझी पहिलेची होती. याला मी डिलीट करून टाकतो लागेल तर म्हणजे कन्फ्युजन नाही होणार. आता जे आपण क्रिएट केलं इथे तुम्ही बघू शकता एल्गो नावानी आपण क्रिएट केलं. आता इथे एपीआय की तुम्हाला दिसत असेल. या एपीआय कीला इथून कॉपी करायचं आहे आणि आपलं ब्रोकर सेटअप मध्ये वरती आपण क्लायंट कोड टाकणार. तुमचा जो क्लायंट आयडी आहे तो क्लायंट आयडी तुम्हाला इथे टाकायचा आहे. ठीक आहे. आणि खाली ती कॉपी केलेली एपीआय की पेस्ट करायची आहे आणि ऍड मोतीलाल ओसवाल वर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. आता तुम्ही इथे बघू शकता जेव्हा मी ही प्रोसेस केली इथे माझं मोतीलाल ओसवालचं ब्रोकर कनेक्ट झालेला आहे. सोपी होती की नाही प्रोसेस? पहिल्यांदा सांगितलं वापस एकदा रिपीट करताय चेक करा. ब्रोकर कसं कनेक्ट करणार तुम्ही? ब्रोकर कसं सेटअप करणार? इथे ऑल ब्रोकर वर जाणार. इथे मोतीलाल ओसवाल सिलेक्ट करणार. पहिलंच येणार मोतीलाल ओसवाल. त्याच्या सेटअप वर क्लिक करणार.
इथे कनेक्शन नेम मध्ये तुम्हाला जे टाकायचं मोतीलाल ओसवाल टाकणार तुम्ही, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही काय करणार, invest.motilaloswal.com या वेबसाईट वर जाणार आणि स्वतःचा क्लायंट कोड आणि पासवर्ड टाकून लॉग इन करणार. लॉग इन केल्याच्या नंतर या 3 आडव्या रेषांवर क्लिक करून ट्रेडिंग एपीआय ओपन करणार. ट्रेडिंग एपीआय ओपन केल्याच्या नंतर क्रिएट अन एपीआय की वर क्लिक करणार. इथे तुम्ही तुमच्या मनाने एक नाव देणार, अल्गो. त्याच्यानंतर इथे जे ब्रोकर मध्ये ही जी लिंक होती याला तुम्ही कॉपी करणार आणि इथे रिडायरेक्ट यूआरएल मध्ये पेस्ट करणार. त्याच्यानंतर क्रिएट वर क्लिक करणार. जसं तुम्ही क्रिएट वर क्लिक केलं तसं तुम्हाला अशा प्रकारे एक इथे क्रिएट झालेला दिसेल. इथून तुम्ही एपीआय की कॉपी करणार. लक्ष द्या, एपीआय की याला तुम्हाला कॉपी करायचा आहे आणि इथे वरती तुम्ही क्लायंट आयडी टाकणार तुमचा आणि त्याच्या खाली एपीआय की टाकणार आणि ऍड मोतीलाल ओसवाल वर क्लिक करणार. जसं तुम्ही हे करता तुम्ही इथे बघू शकता तुमचा मोतीलाल ओसवालचा अकाउंट इथे कनेक्ट झालेला आहे. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही मोतीलाल ओसवालचा अकाउंट इथे कनेक्ट करू शकता. एकदा का हे अकाउंट कनेक्ट झालं की इथे मार्केट क्लोज लिहून आहे. आता जेव्हा मार्केट ओपन असेल तेव्हा इथे तुम्हाला लॉग इन नावाचं बटन दिसेल. त्या लॉग इन नावाच्या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमचा क्लायंट आयडी, तुमचा पासवर्ड, तुमचा पॅन कार्ड, त्याच्यानंतर आय एग्री टर्म्स अँड कंडिशन वर क्लिक करून तुम्हाला ओटीपी जनरेट करायचा आहे. तो ओटीपी टाकला की इथे जे स्टेटस तुम्हाला लॉग आउटचं दिसत आहे इथे तुम्हाला लॉग इनचं स्टेटस दिसणार. ठीक आहे. जसं तुम्हाला लॉग आउटचं स्टेटस दिसत आहे मोबाईलवर पण करता येईल का? येस, का नाही करता येणार? मोबाईलवर पण करता येईल, सगळीकडे करता येईल. इथे तुम्हाला लॉग आउटचं स्टेटस दिसत आहे, इथे तुम्हाला लॉग इनचं स्टेटस दिसणार. स्टॅटिक आयपी रिक्वायर्ड दिसत आहे. नो नीड ऑफ स्टॅटिक आयपी तिथे फक्त लिहून आहे पण त्याची काहीही गरज नाही. मी तुमच्या समोर अकाउंट कनेक्ट केलं. इथे लॉग इन करून मी तुम्हाला उद्या मार्केट ओपन झाल्यावर इथूनच मी तुम्हाला लॉग इन पण करून दाखवेल तुमच्या समोर. स्टॅटिक आयपी ची काहीही गरज नाही. उद्या सकाळी 9 वाजताच्या क्लासमध्ये मी इथून तुम्हाला ट्रेड सुद्धा करून दाखवेल. ठीक आहे. तर इथे तुम्हाला लॉग इन वर क्लिक करायचं आहे, लॉग इन करायचं आहे. बरं, आता एकदा का तुमचं लॉग इन झालं की त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा याच्यावर अकाउंट क्रिएट करत आहे, अकाउंट क्रिएट केल्यानंतर आम्ही तुम्हाला जी स्ट्रॅटेजीज देणार त्याला तुम्ही रिक्वेस्ट करा. त्या स्ट्रॅटेजी तुम्हाला इथे खाली बघा अल्गो ट्रेड वर यायचं आहे आणि अल्गो ट्रेड वर क्लिक करायचं आहे. इथे स्ट्रॅटेजीज सबस्क्राईब्ड मध्ये तुम्हाला स्ट्रॅटेजीज दिसणार आहे. जर तुम्ही मोतीलाल ओसवाल सोडून कोणतंही दुसरं अकाउंट यूज करत असाल तर इथं ब्रोकर सेटअप वर जा, ऑल ब्रोकर वर क्लिक करा आणि इथून तुम्हाला दुसरं कोणतंही अकाउंट यूज करू शकता. बट आपण मोतीलाल ओसवालचे ऑथराइज पार्टनर आहे. आपण मोतीलाल ओसवाल सोबतच तुम्हाला सजेस्ट करत आहे. दुसरं कोणतं अकाउंट यूज केलं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम फेस झाला तर ती रिस्पॉन्सिबिलिटी तुमची असेल, तुम्हाला घ्यावं लागेल. मोतीलाल ओसवाल मध्ये काही अकाउंट मध्ये प्रॉब्लेम फेस झाला तर आमची टीम आणि आम्ही तुम्हाला हेल्प करू ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यामध्ये. तर तुम्हाला जर दुसरं कोणता ब्रोकर यूज करायचा आहे यू आर फ्री टू यूज. बट तुमचा काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला तो सॉल्व्ह करून घ्यावा लागेल ऑन युअर ओन. तुमच्या कस्टमर केअर सोबत कनेक्ट करून ब्रोकर, तुमचा जो ब्रोकर आहे त्याच्यासोबत कनेक्ट करून. क्लिअर? ओके. तर आता इथे आपण ज्या प्रकारे मोतीलाल ओसवालला कनेक्ट केलं आपण क्रिप्टोचा डेल्टा एक्सचेंज इंडिया सुद्धा कनेक्ट करू शकतो तशाच प्रकारे. ठीक आहे. आणि तुम्हाला काळजी करायची गरज नाही. आपली टीम इतकी कॅपेबल आहे की आमची टीम तुम्हाला जे आहे कनेक्ट करून देणार ब्रोकर. ठीक आहे. याच्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त अकाउंट ओपन करायचं आहे. थोडासा टाइम लागू शकतो बट आमची टीम जे आहे तुमच्या प्रत्येकाला रीच करेल. तुमच्या प्रत्येकाला जे आहे ब्रोकर कनेक्ट करून देण्यात येईल. ठीक आहे. तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही आहे. प्रत्येकाचा ब्रोकर आम्ही कनेक्ट करून देणार. ठीक आहे.
तेवढी हेल्प आम्ही तुम्हाला डेफिनेटली करणार आहे. आमच्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही येऊन लॉग इन करताय आणि हा तुम्ही म्हणू शकता इंडियातला बेस्ट अल्गो प्लॅटफॉर्म आपण डिझाईन केलेला आहे. ठीक आहे, झिरोदावर नाही होणार, सॉरी. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण मार्केट प्लेसवर आलो. आपल्याकडे 8 स्ट्रॅटेजी अवेलेबल आहे आणि बिटकॉइनची सुद्धा स्ट्रॅटेजी आहे. तर टोटल 9 स्ट्रॅटेजी आपल्याकडे अवेलेबल आहे. या 9 स्ट्रॅटेजीला तुम्ही स्वतः बॅक टेस्ट करा, स्वतः चेक करा कोणती स्ट्रॅटेजी किती चांगली आहे, कोणतं कॅपिटल आहे, कोणती तुम्हाला पाहिजे ते चेक करा आणि चेक केल्याच्या नंतर मला कळवा, आमच्या टीमला कळवा. नंबर जो आहे तो तुम्हाला मी दिलेला आहे, मी तुम्हाला नंबर टाकलेला आहे. सोबत सोबत आमची जी टीम आहे ती सुद्धा तुम्हाला algo.amitpande.com ची लिंक आणि त्याच्या सोबतच नंबर, त्यांचे टीमचे नंबर, कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देऊन देणार. व्हॉट्सअप ग्रुपच्या सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे, सेन्सेक्स वर होणार का भीमराव जाधवजी? इथे जर सेन्सेक्सची स्ट्रॅटेजी दिलेली आहे तर सेन्सेक्स वर का नाही होणार? इथे सेन्सेक्सच्या टोटल 4 स्ट्रॅटेजी दिलेल्या आहेत आणि 4 निफ्टीच्या स्ट्रॅटेजी दिलेल्या आहेत. तर सेन्सेक्सवर ऑप्शन बाईंग, ऑप्शन सेलिंग सगळ्या गोष्टी होणार. या लिंक सुद्धा व्हॉट्सअपवर टाका. डेफिनेटली सगळ्या प्रकारच्या लिंक जे आहे ते व्हॉट्सअपवर तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे, तर क्रिप्टो करन्सी मध्ये सुद्धा होणार, निफ्टी मध्ये पण होणार, सेन्सेक्स मध्ये पण होणार आणि कमोडिटी मध्ये आता सध्या आपल्याकडे अवेलेबल नाही आहे, पण कमोडिटीवर सुद्धा आमची टीम काम करत आहे. तर पुढे मागे चालून कमोडिटीवर सुद्धा आपण चालू करणार आहोत. क्लिअर? ठीक आहे, तर आता ज्यांचं पण अकाउंट ओपन नाही झालेलं आहे ते सगळेजण, प्रत्येक जण याच्यावर अकाउंट तर ओपन करूनच घ्या. किती जण असे आहे अजून ज्यांचं आरे अमित पांडे algo.areamitpande.com वर अजून अकाउंट ओपन झालं नाही? किती जण आहे असे? तर करून घ्या अकाउंट ओपन. कोणाची वाट बघत आहे? आता इतकं सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं. प्रत्येक अल्गो ऑटोमॅटिक ट्रेड करू शकतो. त्याच्या सोबतच तुम्ही इथे बघू शकता प्रत्येक अल्गोचा बॅक टेस्टिंग रिझल्ट. बरं, एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मला तुम्हाला सांगायची आहे, हे सगळे अल्गोज जे आहे याच्यामध्ये ऑब्विसली हे अल्गोज जे आहे ते पेड आहे. बट एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे, या अल्गोला जर तुम्ही ट्रेड करत आहे आणि कन्सिस्टंटली 6 महिने जर तुम्ही या अल्गो मध्ये ट्रेड केलं आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा निगेटिव्ह रिझल्ट मिळाला तर या अल्गोचे सगळे फंड्स जे आहेत ते रिफंडेबल असतील. 6 महिने तुम्ही हा अल्गो वापरला, 6 महिने वापरल्याच्या नंतर जर तुम्ही प्रूव्ह करत आहे की सर या अल्गो मध्ये लॉस झाला, बिकॉज वी आर कॉन्फिडंट इनफ, जर तुम्ही 6 महिने आमची टेक्नॉलॉजी वापरत आहे, आमच्या अल्गोला 6 महिने वापरत आहे कंटिन्यू आणि 6 महिन्याच्या नंतर सुद्धा जर तुम्हाला प्रॉफिट होत नसेल तर हे अल्गो तुम्हाला जे आहे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मिळून जातील. आम्ही तुमचे पैसे जे आहे ते परत करून टाकू. ठीक आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंत होऊन हे अल्गो स्ट्रॅटेजीज वापरू शकता 6 महिने. आणि दुसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, इथे तुम्हाला फॉरवर्ड टेस्ट सुद्धा ऑप्शन दिलेलं आहे. तर प्रत्येक स्ट्रॅटेजीला तुम्ही फॉरवर्ड टेस्ट सुद्धा करू शकता. पेपर ट्रेडिंग किंवा व्हर्च्युअल ट्रेडिंग सुद्धा तुम्ही करू शकता. ठीक आहे, बाकी पूर्ण माहिती तुम्हाला टीम देईल. प्रत्येक स्ट्रॅटेजीचे चार्जेस किती आहे, काय आहे, कसं आहे, कोणती स्ट्रॅटेजी तुम्हाला पाहिजे, कोणती स्ट्रॅटेजी तुम्हाला आवडली आणि त्याच्या रिलेटेड तुम्हाला जे आहे पूर्ण टीम गाईड करून देईल. बट डोंट वरी अबाउट द लॉसेस. निफ्टी स्कॅल्पिंग 50K मध्ये होईल का नाही होणार? डेफिनेटली होणार. ठीक आहे, 50K मध्ये होणार. मी इथे तुम्हाला रिक्वायरमेंट 1 लाख दिलेली आहे, तर मार्जिन रिक्वायरमेंट फॉलो करा. 50K मध्ये होईल, नो प्रॉब्लेम इन दॅट. स्ट्रॅटेजीज एक्झिक्यूट होणार. दुसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, 6 महिने कन्सिस्टंटली तुम्ही स्ट्रॅटेजी मध्ये ट्रेड करत आहे. त्याच्यानंतर जर तुमचा 1 रुपयाचा जरी लॉस झाला तरी सुद्धा स्ट्रॅटेजीची फीज जी आहे ते तुम्हाला वापस करण्यात येईल. ते इतकं कॉन्फिडंट आहे आम्ही या स्ट्रॅटेजीज बद्दल. ठीक आहे, तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही आहे. कन्सिस्टंटली 6 महिने स्ट्रॅटेजी मध्ये ट्रेड करा.
प्रॉफिट कमवा आणि रेकमेंड करा, ऑटोमेट करा, स्वतःचं काम करत करत ट्रेडिंग करा. आता जर तुम्हाला ट्रेडिंग करायचं आहे तर तुम्हाला रोज 1 घंटा 2 घंटे लाईव्ह क्लास जॉईन करा किंवा या सगळ्या गोष्टी करण्याची गरज नाही. दिवसात फक्त 1 मिनिटाचा टाइम जर तुम्ही देऊ शकता तर फक्त आणि फक्त 1 मिनिटाचा टाइम देऊन सुद्धा तुम्ही दिवसाला आरामशीर 4 ते 5,000 रुपयापर्यंत प्रॉफिट जे आहे ते करू शकता. रेफरल काय टाकायचं, RA अमित टाकू शकता तुम्ही, रेफरल किंवा ब्लँक सुद्धा सोडू शकता. बोथ इज फाईन. RA अमित टाका किंवा ब्लँक सोडा, दोन्ही पण गोष्ट काही प्रॉब्लेम होणार नाही. ठीक आहे. बरं, आता 7 वाजलेले आहे. माझ्याकडून पूर्ण सेशन संपलेलं आहे. मी तुम्हाला ब्रोकर कसं कनेक्ट करायचं ते सांगितलं. स्ट्रॅटेजीज आपल्याकडे 8 स्ट्रॅटेजीज आहे आणि बिटकॉइनची एक 9, टोटल 9 स्ट्रॅटेजी आहे. तर तुम्हाला या 8 स्ट्रॅटेजीला बॅक टेस्ट कसं करायचं तुम्ही स्वतः लॉग इन करून स्वतः बॅक टेस्ट करू शकता. फक्त याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथे बॅक टेस्ट करायचं आहे तुम्हाला. या स्ट्रॅटेजीज ऑटो ऑन होतात का? यस. जेव्हा तुम्ही स्ट्रॅटेजी विकत घेणार तेव्हा त्या ऑटोमॅटिकली ऑन होणार. तुम्हाला फक्त ऍक्टिव्हेटचं बटन दाबावं लागेल रोज सकाळी एकदा. रोज सकाळी फक्त 1 मिनिट टाइम देऊन तुम्हाला ऍक्टिव्हेटचं एक बटन दाबावं लागेल. त्याच्यानंतर स्ट्रॅटेजी ऑटोमॅटिक ट्रेडिंग करतील. मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज अँड एपीआय चार्जेस किती आहे? 0 एपीआय चार्जेस. ठीक आहे. आणि ब्रोकरेज चार्जेस जे आहे दॅट इज ओनली 15 रुपीज पर लॉट. बढिया सेशन झाले. नवीन काही शिकायला मिळालं, सगळ्या गोष्टी ऑटोमेट करायला मिळाल्या. तर आपल्या प्लॅटफॉर्मवर या अँड मेक शुअर करा जास्तीत जास्त जण तुमचे कोणते तुमचे कोणते फ्रेंड्स असतील त्यांना सुद्धा तुम्ही या प्लॅटफॉर्मला रेकमेंड करू शकता आणि लॉग इन करायला लावू शकता या प्लॅटफॉर्मवर. ठीक आहे. algo.amitpande.com ही वेबसाईट लक्षात ठेवा. आपल्याला या वेबसाईटला अल्गो ट्रेडिंग मध्ये नंबर 1 बनवायचं आहे. प्रत्येक जण जो पण अल्गो प्लॅटफॉर्म यूज करेल त्यांनी हीच वेबसाईट जी आहे ती आपलीच वेबसाईट यूज करायची आहे. ठीक आहे. चार्जेस किती आहे? 2 स्ट्रॅटेजी जसं मी सांगितलं, तुम्ही जेव्हा पण लॉग इन करणार जोपर्यंत तुम्हाला प्लॅटफॉर्म समजत नाही, OTM4 च्या 2 स्ट्रॅटेजी निफ्टी आणि सेन्सेक्सच्या याच्यासाठी तुम्हाला काहीही चार्जेस लागणार नाही. आणि बाकीच्या ज्या प्रीमियम स्ट्रॅटेजीज आहेत त्यांच्यासाठी तुम्ही आपल्या टीम सोबत डायरेक्टली कनेक्ट करू शकता. तेजस सर, आदिश सर, सचिन सर, सूरज सर आणि मी आमच्या 5 पैकी कोणालाही कॉन्टॅक्ट करा आणि आम्ही तुम्हाला जे आहे पूर्ण माहिती देऊन टाकू अबाउट द चार्जेस. चार्जेस कितीही असले तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जर तुम्हाला 6 महिन्याच्या नंतर लॉस होत असेल स्ट्रॅटेजीमध्ये तर ते चार्जेस जे आहे ते रिफंडेबल आहेत. तर आम्ही मेक शुअर करताय की हायएस्ट क्वालिटी प्रोडक्ट आम्ही तुम्हाला देणार आहे. ठीक आहे. 6 महिने यूज करा. 6 महिन्याच्या नंतर जर तुम्हाला लॉस झाला तर तुमचे पैसे रिफंड होऊन जातील. जे काही तुम्ही स्ट्रॅटेजीसाठी पेमेंट करणार ते पैसे रिफंड होऊन जातील आणि याचं प्रॉपर मेल कन्फर्मेशन तुम्हाला मिळेल. आणि जर तुम्हाला स्ट्रॅटेजी प्रॉफिटेबल आहे तर एवढे पैसे तर तुम्हाला कमवूनच देईल स्ट्रॅटेजी. किती पैसे कमवणार आहे हे तुम्ही इथे तर चेक करू शकता. ठीक आहे. या सेशनची रेकॉर्डिंग मिळेल का? डेफिनेटली या सेशनची रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणार आहे. प्रत्येकाला या सेशनची रेकॉर्डिंग जी आहे ती आम्ही प्रोव्हाइड करणार आहे. सो यू डोंट वरी अबाउट इट. सेशनची रेकॉर्डिंग मिळून जाईल. अजून काही क्वेरी असेल तर विचारा. पुढच्या 10 मिनिटांमध्ये आपण जे आहे सेशन क्लोज करताय. डेल्टा एक्सचेंज साइन अप करून देणार का? यस, डेफिनेटली करून देणार. NSE बॅकटेस्ट कोटा एक्सिडेड असं दाखवत आहे. बॅकटेस्टिंगचं तुमचा क्रेडिट संपले असतील, नवीन क्रेडिट विकत घ्यावं लागतील. आमची टीम तुम्हाला करून देईल. डोंट वरी अबाउट दॅट. मी अकाउंट तुमच्या लिंकनी ओपन केलेलं आहे. व्हेरी गुड. अपस्टॉक्सवर अल्गो लॉग इन केलेला आहे. मोतीलाल ओसवालवर शिफ्ट करून घ्या. सर फीज किती लागेल? टीम कॉन्टॅक्ट करेल अबाउट द फीज अँड एव्हरीथिंग. प्रॉफिट विड्रॉ करता येतो का? हा कसा प्रश्न आहे? का नाही विड्रॉ करता येणार प्रॉफिट? व्हॉट अबाउट द पेमेंट मेड ऑलरेडी फॉर द स्ट्रॅटेजीज? यस, ते तुम्हाला त्याच्यानंतर करायची गरज नाही. मग सर आता सेशन झाल्यावर कॉल करू का? टीम कॉल करेल, म्हणजे टीमला कॉल करा, मला नका करू, कारण मी आता मॅच पाहणार आहे. आय होप तुम्ही सगळे पण बघणार असणार. ठीक आहे. सेशन झाल्याच्या नंतर
तुमचे जे पण क्वेरीज आहे. आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, एव्हरी सॅटरडे आपला युट्यूब वर लाईव्ह होणार आहे, लाईव्ह डाऊट सॉल्व्हिंग एव्हरी सॅटरडे. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. दर शनिवारी आपला युट्यूब लाईव्ह होणार आहे. आणि फक्त शनिवारीच नाही तर जेव्हा जेव्हा पण वेळ मिळेल, संध्याकाळी 9 वाजता आपला युट्यूब लाईव्ह असेल, त्याची लिंक तुम्हाला येऊन जाईल. एव्हरी सॅटरडे 9 PM ला असणार आहे. त्याच्या सोबत डेली पण पॉसिबिलिटी आहे की आम्ही डेली सुद्धा जे आहे ते तुम्हाला लाईव्ह युट्यूब लाईव्ह वर येऊन तुमच्या क्वेरी सॉल्व्ह करू. हे OTM4 म्हणजे काय, याच्यासाठी तुम्हाला जे आहे कोर्स कंप्लीट करावा लागेल. आउट ऑफ द मनी 4 200 पॉइंट आउट ऑफ द मनीचा कॉल आणि पुट. टीम कनेक्ट करून देईल का सर? टीम तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये टीम आपला कॉन्टॅक्ट नंबर शेअर करून देईल. डोंट वरी अबाउट इट. तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप चेक करा, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टीम आपले नंबर शेअर करून देईल. एम स्टॉक बद्दल मी काहीही सांगू शकत नाही. मोतीलाल ओसवाल वी विल टेक रिस्पॉन्सिबिलिटी. आम्ही मोतीलाल ओसवाल तुम्हाला कनेक्ट करून देऊ. जर मी 1 लाख रुपये टाकले तर मी किती PNL एक्सपेक्ट करू शकतो? सुनील मोहतकरजी, तुम्हाला जे आहे या प्रश्नाचं उत्तर इथे बॅक टेस्ट केल्यावर मिळेल. किती दिवसांमध्ये किती PNL तुम्ही एक्सपेक्ट करू शकता, हे कोणती स्ट्रॅटेजी सिलेक्ट करता त्या स्ट्रॅटेजीचं बॅक टेस्ट करा. तिथे तुम्हाला समजून जाईल किती PNL तुम्हाला मिळेल. उद्या कधी कॉल करू? उद्या कधी पण कॉल करा. सेंड मी डेल्टा एक्सचेंज लिंक. ओके, ग्रुपवर सगळ्या लिंक येऊन जातील. डेल्टा एक्सचेंजची लिंक पण शेअर केलेली आहे आणि मोतीलाल ओसवालची सुद्धा शेअर केलेली आहे. ठीक आहे, बोथ लिंक मी शेअर केलेल्या आहे. सर तुम्ही माझे मेसेज वाचा प्लीज. अमोल कुलकर्णी जी, नक्कीच मी प्रत्येकाचे मेसेज वाचतो. डोंट वरी अबाउट इट. सर मला अजून अकाउंट ओपन झालेले आहे, लॉग इन आयडी आणि पासवर्ड मिळेल का? अकाउंट ओपन झालेला आहे तर लॉग इन आयडी तुमच्या मेलवर आलेला आहे आणि पासवर्ड तुम्ही फॉरगॉट पासवर्ड वर क्लिक करून रिसेट करू शकता. अलकाजी, तुमचे तर मी कमीत कमी 10 मेसेज रीड केले. तुमच्या प्रत्येक मेसेजमध्ये तुम्ही हेच म्हणत आहे की मी नंतर प्रोसेस कंप्लीट करेल आणि मला व्हॉट्सअपवर लिंक सेंड करा. ते मी ऑलरेडी सेंड केलेलं आहे. तर तुमचे मेसेज तर मी रीड करतच आहे, डोंट वरी. अल्गो ट्रेड किती वेळात कंप्लीट होतो? ऑटोमॅटिकली ट्रेड होतो. सकाळी 9:15 9:30 ला ट्रेड चालू झाला की जेव्हा जेव्हा जोपर्यंत ट्रेड येईल ते होत राहील. तुम्हाला सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक होतील. AI सॉफ्टवेअर कधी मिळेल? लाईव्ह आहे, आपला प्लॅटफॉर्म लाईव्ह आहे. तुम्ही फंड टाका, टीम सोबत कॉन्टॅक्ट करा, टीम तुम्हाला स्ट्रॅटेजी कनेक्ट करून देईल आणि तुमचं ट्रेडिंग चालू होऊन जाईल. वी आर लाईव्ह. ठीक आहे सर, टीमला आता कॉल केला तर चालेल का? टीमला तुम्ही कधीही कॉल करू शकता. लॉट वाढवायचे हे तुमच्यावर डिपेंड करते. जर तुम्ही 1 लाख रुपये टाकला आणि एकच लॉट सिलेक्ट केला तर कदाचित 25,000च कॅपिटल यूज होणार. फंड जास्त झाले म्हणून जास्त लॉट मध्ये ट्रेड होईल असं होणार नाही. लॉट वाढवण्याचं काम जे आहे ते तुम्हाला स्वतःला करावं लागेल. डेमो फ्री आहे का सर? अवधूत जी, मी हेच तर समजावून सांगत आहे तुम्हाला की प्लॅटफॉर्मवर या 2 स्ट्रॅटेजीज कनेक्ट करून देणार, फ्री मध्ये तुम्हाला शिकवणार. त्याच्यानंतर प्रीमियम स्ट्रॅटेजीज तुम्ही विकत घेऊ शकता. अकाउंट ओपनिंगला रिमार्क. अकाउंट ओपनिंगची लिंक मी दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करा. अकाउंट ओपनिंग टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करून अकाउंट ओपन करून देईल. अल्गो मध्ये तुमचं इंडिकेटर आहे का? राकेश भोसलेजी, हे सगळे अल्गो आमचे स्वतःचेच आहे, मी स्वतः बनवलेले आहे. मोतीलाल ओसवालचं ऍप कनेक्ट होत नाही. आता तुमच्या डोळ्याच्या समोरच करून दाखवलं विनोदजी. मी आता तुमच्या डोळ्याच्या समोरच कनेक्ट करून दाखवलं. जर कनेक्ट होत नाही, टीमला कॉन्टॅक्ट करा, टीम कनेक्ट करून देणार. ठीक आहे, का कनेक्ट होत नाही?
तेच तर मी तुम्हाला आता दाखवलं. मी जी प्रोसेस फॉलो केली ते प्रोसेस फॉलो करा, कनेक्ट होणार अकाउंट. मी तुमच्या समोरच कनेक्ट करून दाखवलेलं आहे आणि मी मोतीलाल ओसवालच वापरत आहे, दुसरं पण कोणतं वापरत नाही आहे. एरर येत आहे तेच मी तुम्हाला सांगत आहे. माझी जी सांगितलेली प्रोसेस आहे ती फॉलो करा, एरर येणार नाही. तुम्ही जर चुकीची प्रोसेस फॉलो करणार तर डेफिनेटली एरर येणार. आणि तुम्हाला जमत नाही आहे तर टीमला कॉन्टॅक्ट करा, टीम तुम्हाला करून देणार. ठीक आहे. बाकी अजून कोणाचे प्रश्न असतील तर प्रश्न विचारा. आपल्याला थोडाच वेळ आहे. सगळ्यांचं लॉग इन झालं प्लॅटफॉर्मवर? ज्यांना ज्यांना पण असं वाटते की माझं अकाउंट हँडलिंग करायला कोणीतरी पाहिजे, तर आता तुम्हाला अकाउंट हँडलिंग करणाऱ्या माणसाची गरज नाही. कारण एआय जो आहे तो तुमचं अकाउंट हँडल करायला तयार आहे. आणि आम्ही एआयच्या मदतीने अशा स्ट्रॅटेजीज बनवलेल्या आहे की या सगळ्या स्ट्रॅटेजीज जे आहे ते तुमचं अकाउंट हँडल करतील. तुम्हाला दुसऱ्या कोणावर डिपेंड राहायची गरज नाही अकाउंट हँडलिंग साठी. ठीक आहे. आणि जर तुम्हाला फक्त याला लॉग इनही करता येत नसेल तर ते काम जे आहे ते आम्ही तुम्हाला शिकवू की याला लॉग इन कसं करायचं आणि ऍक्टिव्हेट कसं करायचं. इतकं सोपं आहे. एक बटन दाबायचं काम आहे फक्त आणि तुमचं सगळं ट्रेडिंग जे आहे ते होऊन जाईल. आय एम अविनाश हरणे. यस. Sir, I am Avinash Harne, membership taken, account opened and deposited 10K. You have agreed to connect Algo by Sunday. Today, but still not live. Whether Algo connected to my account. अविनाश हरणे जी, संडेला अल्गो कनेक्ट करून देणार. याचा अर्थ होता की संडेला मी जे आहे तुम्हाला येऊन शिकवणार अल्गो कसं कनेक्ट करायचं. ट्राय युअर लेवल बेस्ट याची रेकॉर्डिंग मी देणार. ट्राय करा. मी प्रत्येक प्रोसेस शुद्ध मराठी भाषेमध्ये अगदी सोप्या रीतीने एक्सप्लेन केलेली आहे. अकाउंट स्वतःच स्वतः कनेक्ट करा. नाही झालं तर टीम आहे मदत करायला. ठीक आहे. संडेला तुम्हाला अकाउंट कनेक्ट करून देणार. वी हॅव 800 प्लस स्टुडंट्स ज्यांना एका दिवसात अकाउंट कनेक्ट करून देणं इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. म्हणून मी सगळ्यांना इथे लाईव्ह क्लासमध्ये अगदी सोप्या भाषेत प्रोसेस सांगितलेली आहे अकाउंट ओपनिंगची. मॅक्सिमम लॉस किती असेल जीवन पाटील जी, लॉग इन करा आणि स्वतः चेक करा. मॅक्सिमम ड्रॉडाऊन सुद्धा दिसतो तिथे प्रॉफिट सोबत. सर माझं अकाउंट चालू झालं. व्हेरी गुड. सर उद्यापासून बॅक टेस्ट करायचं की ओरिजिनल ट्रेड. जोपर्यंत वॉरची सिच्युएशन आहे थोडस टेस्टिंगवर फोकस करा. 8-15 दिवस टेस्टिंगलाच ठेवा. कारण प्रीमियम खूप जास्त वाढलेले आहे. अशा मार्केटमध्ये ऑप्शन बाईंग अल्गोनं केलं, एआय न केलं, तुम्ही केलं, मी केलं, कोणीही केलं तरी प्रीमियम डीके होणार आणि लॉस होणार. ठीक आहे. तर 8-15 दिवस जे आहे ते फक्त बघा. 8-15 दिवस फक्त आणि फक्त बघा. कारण तुम्ही डायरेक्टली ट्रेड केलं तर लॉसेस होऊ शकतात. ठीक आहे. 8-15 दिवस बघा. त्याच्यानंतर तुम्ही जे आहे जितकं करायचं तितकं करा. अल्गो ट्रेड तुम्हाला स्वतःला ट्रेडिंग करायचंच नाही आहे. प्लॅटफॉर्म शिकायला थोडा टाइम द्या. एकदा तुम्ही हा प्लॅटफॉर्म शिकलात की लाईफ टाइम तुम्हाला जे आहे हा प्लॅटफॉर्म कामी येणार आहे. Currently market should be live now, correct? Algo should work on it, right? मार्केट लाईव्ह असेल तर अल्गो ट्रेड करेल. आता मार्केट बंद आहे, आता कसं करेल? रेकॉर्डिंग लिंक व्हॉट्सअप वर चालू सेंड करा. यस. ओके. अल्गो स्ट्रॅटेजी सेव्ह अँड ट्रेड करू का फॉरवर्ड टेस्ट साठी? अल्गो स्ट्रॅटेजी तुम्हाला फॉरवर्ड टेस्ट करायची असेल तर टीमला कॉन्टॅक्ट करावं लागेल. टीमला कॉन्टॅक्ट केला तर तुम्ही इथे बघा, इथे तुम्ही स्ट्रॅटेजीवर क्लिक केलं, इथे सेव्ह अँड ट्रेड वर क्लिक केलं, अनलॉक वर क्लिक केलं, तुम्ही इथे बघू शकता कॉन्टॅक्ट अस. कॉन्टॅक्ट अस वर क्लिक करा. इथे ओपन व्हॉट्सअप वर या आणि इथे तुम्हाला जे आहे तुम्ही मेसेज सेंड करून टाका. ठीक आहे. आमच्याकडे मेसेज येऊन जाईल. आमच्याकडे मेसेज आला की त्याच्यानंतर जे आहे ते तुम्हाला
असं तुम्ही कॉन्टॅक्ट अस वर क्लिक केला, आमच्याकडे मेसेज येऊन जाईल. मेसेज आमच्याकडे आला की आम्हाला कळून जाईल की तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि त्याच्यानंतर आमची टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल. ठीक आहे. तर तुम्हाला स्ट्रॅटेजी पाहिजे तर खूपच सोपं काम करायचं आहे. स्ट्रॅटेजीवर क्लिक करा, अनलॉक वर क्लिक करा, कॉन्टॅक्ट अस वर क्लिक करा आणि त्याच्यानंतर जे आहे व्हॉट्सअप येईल, त्याच्यानंतर मेसेज सेंड करून टाका. तिथून पुढे जे आहे ते टीम जे आहे ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल आणि टीम तुम्हाला पूर्ण गोष्टी सांगेल. क्लिअर? डेल्टा एक्सचेंज इंडियाला अल्गो सोबत कसं कनेक्ट करायचं याच्यावर मी डेडिकेटेड व्हिडिओ बनवून देणार. आत्ताचा हा व्हिडिओ संपलेला, हा लाईव्ह क्लास संपलेला आहे. बट अल्गोचे लाईव्ह क्लासेस जे आहे ते एव्हरी वीक मध्ये एक लाईव्ह क्लास होणारच आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट शिकवणार. या प्लॅटफॉर्मवर कसं कसं तुम्ही काय काय करू शकता. हजारो गोष्टी आहेत जे तुम्ही या प्लॅटफॉर्मवर करू शकता. तुम्ही स्वतःची स्ट्रॅटेजी सुद्धा याच्यावर बनवू शकता. ठीक आहे. तर भरपूर गोष्टी तुम्ही करू शकता. आम्ही तुम्हाला शिकवणार आहे. डोंट वरी अबाउट इट. ठीक आहे. तुम्ही स्वतः एक्सपर्ट असणार. जर तुम्हाला वाटते की तुम्ही स्वतः एक्सपर्ट आहे आणि तुमच्याकडे एखादी चांगली स्ट्रॅटेजी आहे, तर या अल्गो प्लॅटफॉर्मचा यूज करून इथे जाऊन तुम्ही स्वतःची स्ट्रॅटेजी बनवू शकता. स्ट्रॅटेजी कशी बनवायची हे सुद्धा मी तुम्हाला येणाऱ्या टाइम मध्ये शिकवणार आहे. तर तुम्ही स्वतःची स्ट्रॅटेजी पण बनवू शकता आणि स्वतःची स्ट्रॅटेजी बनवून तुम्ही आपल्या मार्केट प्लेस मध्ये ठेवू शकता. ठीक आहे. आजच्या सेशनची रेकॉर्डिंग डेफिनेटली तुम्हाला मिळेल. ओके. सो थँक्यू एव्हरीवन. थँक्यू फॉर युअर रिस्पॉन्स. अल्गो ट्रेडिंग प्लॅटफॉर्म अकाउंट ओपन डेफिनेटली करा. जे काही तुमच्या क्वेरी आहे त्या सॉल्व्ह करून घ्या. याच्यापेक्षा जास्त चांगलं तुम्हाला प्लॅटफॉर्म मिळणार नाही. हा प्लॅटफॉर्म जो आहे इंडियातला सगळ्यात बेस्ट प्लॅटफॉर्म आपण डिझाईन केलेला आहे अल्गो ट्रेडिंग साठी. ठीक आहे. आणि आपल्याला या प्लॅटफॉर्मला पुढे घेऊन जायचं आहे. तर थँक्यू एव्हरीवन. आणि तुमच्या प्रत्येक ट्रेडर मित्रासोबत शेअर करा. जितके पण तुमचे ट्रेडिंग फ्रेंड्स आहेत त्यांच्या सगळ्यांसोबत हे प्लॅटफॉर्म शेअर करा. त्या सगळ्यांना सांगा स्ट्रॅटेजीज चेकआउट करायला. ठीक आहे. इथे ज्या स्ट्रॅटेजीज ठेवलेल्या आहे यांचं बॅक टेस्टिंग करा. बॅक टेस्टिंग केल्यावर तुम्हाला कळेल की स्ट्रॅटेजीज कशा काम करतात, किती प्रॉफिट होतो. आणि आपल्या प्रत्येक स्ट्रॅटेजी 6 मंथ वॉरंटी सोबत येतात. रिफंडेबल स्ट्रॅटेजी आहे. जर लॉस झाला तर रिफंड होणार. तर त्याच्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज नाही कोणतीही स्ट्रॅटेजी विकत घेताना. ठीक आहे. कारण 6 मंथ गॅरंटी सोबत स्ट्रॅटेजी येते आपली. ठीक आहे. ओके. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू फॉर जॉईनिंग वंडरफुल सेशन and enjoy the day. See you tomorrow in live market. Bye bye.